आज सध्याच्या युगात अशी परिस्थिती आहे की नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी याचबरोबर वेब सिरीज असे एक नवीन आता अध्याय या फील्डमध्ये चालू झालेला आहे. वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळे चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स या सगळ्याचा असंख्य पद्धतीने मारा आपल्यावरती होतोय. तर या क्षेत्राला थोडक्यात आता खूप चांगले आणि सुगीचे दिवस आहेत. परंतु प्रश्न असा येतो की या क्षेत्रात येण्यासाठी नेमकं काय करावं. लोकांच्या मनात खूप प्रश्न असतात, त्यांना या क्षेत्राबद्दल अजिबात माहिती नसते. त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात. काही लोक शहरातले असतात तर बरेचसे लोक ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले असतात. या फील्डमध्ये येण्यासाठी नेमका कोणाला संपर्क करावा, नेमकी त्याच्यासाठीची प्रोसेस काय आहे, या क्षेत्रात येण्यासाठी काय काय प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात, त्याच्यानंतर नेमका ह्याच्यातनं व्यवसाय कसा मिळतो, या संबंधात प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न असतात. आणि आज आपण या क्षेत्रातल्या अत्यंत सिनियर आणि यशस्वी अशा लोकांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. आणि ते आपल्याला विक्रम गोखले ॲक्टिंग अकॅडमीच्या माध्यमातून याच्यापुढे कायमच मिळत राहणार आहे. विक्रम गोखले हे नाव मराठी प्रेक्षकांना गेली काही दशकं माहिती आहे. इतकी मोठी आणि महत्त्वाची व्यक्ती, तिने आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे या क्षेत्रामध्ये हे आपण संक्षिप्तदृष्ट्या जाणून घेऊया एका ध्वनी चित्रफितीद्वारे. मानाचा मुजरा अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी. नमस्कार. आता मी माननीय विक्रम गोखले यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इतर जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा छोटीशी भेटवस्तू देऊन सत्कार करावा. माननीय वर्षा उसगावकरजी. माननीय गिरीश परदेशी. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले. तसंच आज आपल्या समारंभासाठी खास विशेष पाहुणे आलेले आहेत. पुरुषोत्तम करंडक स्पर्धा या स्पर्धेतून अभिनयाची अनेक बक्षिसं मिळवलेले, तसंच देऊळबंद, मुळशी पॅटर्न, दृश्यम या सिनेमातून लोकप्रिय झालेले, ती फुलराणीसारख्या मालिकेतून सुपरिचित असलेले पुण्याचे अभिनेते श्रीयुत रमेश परदेशी. रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. तसंच मी मनसे शहर संघटक आनंद कुंदूर यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. तसेच मनसे जिल्हा संघटक श्रीयुत चेतन धोत्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावे. विक्रम गोखले कार्यशाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी श्वेता परदेशी हिची झी युवा या चॅनलवर अप्सरा आली या शोमध्ये पहिल्या 5मध्ये निवड झाली. तर त्याबद्दल तिचं कौतुक गोखले सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कुमारी श्वेता परदेशी. धन्यवाद. आता आपण डायरेक्ट चर्चासत्राला सुरुवात करूया. आता मी मान्यवरांना एक एक प्रश्न विचारित जे तुमच्या आमच्या मनातले आहेत.
आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करतोय. मी पहिला प्रश्न विक्रम गोखले सरांना विचारतो. सर, लोकांच्या मनात अशा शंका आहेत की जी पारंपरिक करिअर करण्यासाठीची जी क्षेत्र आहेत, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, अशी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर होऊ शकतं. तसं चांगल्या पद्धतीचं उत्तम करिअर या क्षेत्रात होऊ शकतं का, आणि त्यासाठी लोकांनी नेमकं काय करावं? या जी क्षेत्र तू आता म्हणालास मिलिंद, त्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीचा अभ्यास असतो आणि जनतेचा असा दृढ विश्वास आहे की अभिनेता होण्याकरता किंवा अभिनेत्री होण्याकरता फार काही करावं लागत नाही. लेखकाने लिहिलेली वाक्य ही चांगली तोंडपाठ करून 24 फुटाच्या या आसमंतामध्ये खणखणीत म्हणालो आणि लोकांच्या टाळ्या घेतल्या म्हणजे अभिनय. इतक्यापुरतं ते मर्यादित नाही. त्यासाठी स्वतंत्र अभ्यास आहे आणि तो फार मोठा अभ्यास आहे. तर अभ्यास म्हणजे पुस्तकातला अभ्यास आहे, शिवाय प्रॅक्टिकल्स आहे आणि त्याची जी व्याप्ती आहे ती म्हणजे मी स्वतः आता जवळजवळ 40 विषय शिकवतो. 40 विषय तुम्ही शिकवताय? ओके. या क्षेत्रातले, ओके. फक्त अभिनय क्षेत्रातले. बरं. पुणे विद्यापीठाला. ओके. तर अभ्यासाशिवाय काही होणार नाही. आणि अभिनयाची जी व्याख्या सर्वसाधारणपणे लोकांच्या मनात असते की आत्ता मी म्हणालो त्याप्रमाणे या रंगमंचाच्या आसमंतामध्ये टाळ्या घेतल्या की तो उत्तम अभिनय, तर असं एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे ते. ओके. किंवा कोणीतरी कोणाला तरी कच्चं खाणे, भाजून खाणे, उकडून खाणे म्हणजे अभिनय नाही. हां. अशी एक म्हणायची पद्धत, त्यांनी त्याला कच्चा खाल्ला वगैरे असं काही कोणी कोणाला खायचं बीचं म्हणजे मनुष्यभक्षी असं काही व्हायचं नाही. ओके. दुसऱ्याचं काम अधिक चांगलं होण्याकरता मी चांगलं काय करू शकतो तिकडे लक्ष द्यायचं. ओके. याच्या अभ्यासातला भाग आहे तो. तर याच्यामध्ये करिअर तर होऊ शकतंच, पण ते ह्या करिअरमध्ये किंवा हे करिअर करण्यासाठी म्हणून जेव्हा मंडळी येतात तेव्हा त्यांनी आधी स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. ओके. की मी कोण आहे, त्रयस्थपणाने मी काय आहे, आणि नंतर याच्यामध्ये यायचं का नाही. कारण हे तसं पाहिलं तर अळवावरचं पाणी अशी याची व्याख्या होती काही वर्षांपूर्वी. दूरदर्शन किंवा टेलिव्हिजन्स चॅनेल्स आली तेव्हापासून प्रचंड मागणी आहे, कलावंतांना प्रचंड मागणी आहे. आणि टेलिव्हिजन नावाचा जो राक्षस आहे, इट्स अ जायंट, तो कधी यापुढे मरणार नाहीये. इट्स अ जायंट. जबडा पसरून उभा आहे, त्याला सारखं काहीतरी खायला घालावं लागतं. त्यामुळे भरपूर संधी आहेत. अच्छा, म्हणजे आपण असं म्हणू शकू की इकडे यायचं असेल तर खूप अभ्यास केला पाहिजे, परिश्रम केला पाहिजे. नाही, परंपरेने होत नाही बरं का हे. ओके. म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा परंपरा म्हणून मी यात आलेलो नाही. तो माझा नाईलाज होता म्हणून मी आलो, परंतु मग मी अभ्यास केला, 50 वर्ष अभ्यास केला. पण म्हणजे याच्यात करिअर होऊ शकतं? अगदी 1,00,000% होऊ शकतं, पण स्वतःला ओळखलं पाहिजे आधी. मी ह्या क्षेत्रामध्ये काय विकू शकणार आहे, ओके. ते अधिक चांगल्या रीतीने विकू शकेन की नाही. 100 लोकांमध्ये मी 99 बाजूला आणि मी एकटा, याप्रमाणे मी काय चांगल्या रीतीने विकू शकतो ते आधी ओळखलं पाहिजे. ओके. आता मी याच अनुषंगाने वर्षा उसगावरजींना पुढचा प्रश्न विचारतो की आपण सगळेच जण विक्रम गोखले सरांना गेली काही वर्ष पाहतोय, 40-45 वर्ष आपण त्यांचा अभिनय वेगवेगळ्या माध्यमातून बघतोय. जसा आपण त्यांना अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास पाहिलेला आहे, तसंच याही अभिनेत्यांनी सरांचा प्रवास पाहिलेला आहे. वर्षाजी, तुम्हाला एक्झॅक्टली विक्रम गोखले हे नाव उच्चारल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? तुमचं त्यांच्यातल्या अभिनेत्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? मला ॲज अन ऑडियन्स
म्हणजे मी जेव्हा गोव्यात होते तेव्हा विक्रम गोखले म्हटल्यानंतर अतिशय देखणं व्यक्तिमत्व आणि फक्त देखणेपणा काय करायचं आहे, पण एक अभिनय संपन्न असं व्यक्तिमत्व. आणि जर ते सिनेमात असतील तर तो सिनेमा मला बघायचा आहे असं मला प्रकर्षाने वाटायचं. आणि त्यांचे मी काही चित्रपट पाहिले त्या काळात जेव्हा मी गोव्यात होते आणि मला असं वाटलं खरंच असा नट म्हणजे इतका सुंदर नट मराठी सृष्टीमध्ये आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी त्यांना एक माणूस म्हणून पाहिलं, एक नट म्हणून पाहिलं, त्यांच्याबरोबर काम केलं. आणि तो प्रवास बघताना मला असं वाटलं की त्यांचा अभिनय हा टेक्निकलसुद्धा आहे. म्हणजे त्या क्षेत्राशी, कारण त्यांनी सगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे. त्यांनी नाटकात काम केलेलं आहे, त्यांनी सिरियल्समध्ये काम केलेलं आहे, त्यांनी चित्रपटात काम केलं आहे. तर ते एक ॲडॅप्टेशन असतं ना, ॲडॅप्ट करणं. कारण काही जण स्टेजवर विशेषतः काम करणार, कारण त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बहुतेक थिएटरमध्येच केली, स्टेजवर केली. तर तो असा लाऊड अभिनय व्हायचा पूर्वी नटांचा. म्हणजे आता सगळे ॲडॅप्ट होतात, पण तसा लाऊडपणा कधीच त्यांच्या अभिनयात नव्हता. तो सौम्य अभिनय. आणि ते त्यांचे जे प्लस पॉईंट्स आहेत चेहऱ्यामधले, फॉर एक्झाम्पल त्यांचे डोळे, हे त्यांचा एक मोठा प्लस पॉईंट आहे असं मला वाटतं. आणि बऱ्याच फॅन्सनी त्यांना सांगितलं असेल, चाहत्यांनी, त्याचा अतिशय सुंदर वापर ते करतात. तसंच त्यांचा वाचिक अभिनय मला अतिशय आवडतो, भावतो. कारण डायलॉग डिलिव्हरी ही इफेक्टिव्ह कशी करावी आणि प्रत्येक शब्द कसा फेकावा, हे नाटकामध्ये कसा फेकावा, थिएटरमध्ये म्हणजे सिनेमात कसा तो उच्चारावा, हे त्यांना व्यवस्थित जमतं. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा मी काम केलं तेव्हा मला फार असं काय म्हणतो एक त्याला समाधान मिळालं. कारण जसं त्यांनी मगाशी सांगितलं की समोरच्याचं काम, शेवटी अभिनय काय आहे, इट इज रिॲक्टिंग टू अनदर पर्सन्स डायलॉग डिलिव्हरी. तर ते रिॲक्शन किंवा ते काढून घेणं. पण त्यांचा प्रवास बघताना मला असं वाटतं की ते अतिशय काय म्हणतो आपण त्याला सुदैवी आहेत, भाग्यवान आहेत. कारण सुरुवातीला तुम्हाला चांगले हिरो असताना चांगले रोल्स मिळतात, पण आज या टप्प्यावर, त्यांच्या वयाच्या या टप्प्यावर किंवा अभिनयाच्या किंवा करिअरच्या या टप्प्यावर इतक्या सुंदर भूमिका त्यांना मिळत आहेत. म्हणजे मगाशी आपण बोलत होतो आतमध्ये, तेव्हासुद्धा मला असं वाटलं खरंच अनुमतीसारखा चित्रपट नॅशनल अवॉर्ड ह्या टप्प्यावर मिळावं. त्यामुळे ती अशी चढती कमान आहे, उतरती कमान नाही आहे. तर मला असं वाटतं की एक अभिनय संपन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि कलागुण संपन्न असा त्यांचा करिअर आहे. आणि तो असाच नेहमी राहावा. आज ते जाहिरातीत झळकतायत सगळीकडे, याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. त्यामुळे ते फार सुदैवी आहेत असं मला वाटतं. आणि मगाशी आपण एव्ही बघताना सुद्धा इतके अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. हो. आणि मी त्यांना म्हणजे मला तर एक थोडंसं इंटरप्ट करतो, मला एक वाक्य सांगावं असं वाटतं. आज मी याच कार्यक्रमाच्या संदर्भात गोखले सरांच्या घरी गेलो होतो, तर बाहेरच्या खोलीत फक्त अवॉर्ड्स होती, दुसरं काही नव्हतं. तर मी म्हणले कदाचित पुण्याची अवॉर्ड्स ठेवण्यासाठी यांनी एक फ्लॅट घेतलेला असावा, मुंबईची वेगळी, त्याच्यासाठी मुंबईचं घर वेगळं. आणि ते म्हणाले की मी म्हटलं फिल्मफेअर सुद्धा मिळालं. तर ते म्हणे फिल्मफेअर मी नाकारलं. अरे बापरे, एवढं धारिष्ट, फिल्मफेअर नाकारायचं म्हणजे ते केवढे मोठे नट आहेत खरोखर. आणि मी त्यांच्याबरोबर जो स्क्रीन स्पेस शेअर केला, मग तो हिंदी चित्रपटात असो किंवा मराठी चित्रपटात असो, आणि त्यांनी फक्त अभिनेते ते राहिलेले नाहीत, तर त्याच्या पुढे त्यांनी आपली प्रगती केली आहे एक माणूस म्हणून सुद्धा सोशल क्षेत्रात. तसंच दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केलं आणि ते यशस्वी झालं. तर मला वाटतं खरोखर अतिशय सगळ्यांना हेवा वाटावं कुठल्याही नटाला, किंवा त्यांच्याकडनं आदर्श म्हणून बघण्यासारखं खूप आहे. आणि मी त्यांना बघते. गिरीश, आपल्या जनरेशननी विक्रम गोखलेंना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आपण खूप लहान होतो. म्हणजे आम्ही तर कॉलेजमध्ये असताना या क्षेत्रात येण्यासाठी जेव्हा धडपड करत होतो त्यावेळेला आम्ही सिनियर्सच्या तोंडून ही वाक्य ऐकलेली आहेत की समोरच्या नटाला तो विचारायचा की स्वतःला काय विक्रम गोखले समजतोस का. तर विक्रम गोखले हे अत्युच्च नाव म्हणून आम्ही आमच्या करिअरच्या सुरुवातीपासून बघतोय. गिरीश, मला वाटतं की तुझी पोझिशन तीच असावी की आपण सरांना इथून असं खूप वरती पाहिलेलं आहे. तर आता तुला इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर त्यांच्याविषयी काय तुझ्या मनात भाव आहेत?
सरांसोबत मला एक मालिका होती या सुखांनो या नावाची. ती 3 वर्ष सलग मी विक्रमजींबरोबर काम करण्याचा मला योग आला. आणि जेव्हा मला असं कळलं की माझं कास्टिंग त्या सिरियलमध्ये झालं आणि माझ्याबरोबर माझ्या थोरल्या भावाची भूमिका विक्रम सर करणार आहेत, तेव्हा मला खूप भीती वाटली होती. कारण मी नवीन होतो आणि विक्रमजींचे सिनेमे म्हटल्याप्रमाणे खुदा गवा असो किंवा कळत न कळत असो, इतके मोठे मोठे सिनेमे त्यांनी केलेले आम्ही लहानपणापासून किंवा आमच्या यंग एजमध्ये बघत होतो. ती इतका मोठा ॲक्टर त्याच्यासमोर मला काम करायचंय, त्या बाबतीत मला खूप दडपण आलं होतं. पण पहिल्या भेटीतच विक्रम सरांनी इतकं आम्हाला कम्फर्ट लेवल आणून दिली होती. मला अजूनही आठवतंय, मेकअप रूम होता आणि त्याच्यामध्ये आम्ही बसलो होतो आणि विक्रम सरांनी पहिल्या 15-20 मिनिटांमध्येच आम्हाला इतकं मोकळं केलं, कारण त्यांच्या धाकट्या भावाची भूमिका मला करायची होती. तर ती एक कॉम्रॅडरी येणं खूप गरजेचं होतं. आणि तो प्रवास आमचा 3 वर्षाचा सुरू झाला आणि त्या माणसाबरोबर मी दररोज काम करत असताना इतकं शिकत होतो. म्हणजे मी इन्स्टिट्यूटमधनं शिकून आलो होतो, पण तरी सुद्धा एक व्यावसायिक अभिनेता म्हणून आपल्या अंगात काय काय गुण असायला हवेत. आपण ट्रेंड इन्स्टिट्यूटमध्ये येतोच, पण एक प्रोफेशनलिझमचं आपल्याला काय भान असायला हवं की सेटवर जेव्हा आपण जातो तेव्हा निर्मात्याचा वेळ किती महत्त्वाचा असतो, बाकीचे को ॲक्टर्स किती महत्त्वाचे असतात. अपार्ट फ्रॉम दॅट, टेक्निक ऑफ ॲक्टिंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा हे किती महत्त्वाचं आहे आणि ते इतकं शूटिंग सुलभ होणं कसं गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. मला अजूनही आठवतं, एक शॉट होता, आमचे दिग्दर्शक होते वीरेंद्र प्रधान. त्यांनी विक्रमजींना सांगितलं होतं, सर कॅमेरा तुमच्याकडे असा फिरून फिरून आणि मग तुमच्या चेहऱ्याकडे येऊन आम्ही झूम करणार आहोत, तिथे तो शॉट संपणार आहे. आणि त्या क्षणाला मला डोळ्यात पाणी हवं आहे. आणि बरोबर तो शॉट सुरू झाला, कॅमेरा असा सगळ्यांपासून वळत वळत जाऊन आणि मग विक्रम सरांच्या चेहऱ्यापाशी येऊन थांबला आणि त्या क्षणाला सरांनी डोळ्यात पाणी आणलं. क्या बात आहे, क्या बात आहे. तो ही म्हणजे अभिनेता म्हणून कमांड आहेच आहे, पण टेक्निक, समोरच्या कॅमेऱ्याच्या टेक्निकची जाणीव आपल्या अभिनय क्षमतेशी कसं जुळवून घेणं गरजेचं आहे, हे मी विक्रम सरांकडनं शिकलेलो आहे. आणि मी अजूनही ते त्यांच्याकडनं जे काय शिकलेलो आहे ते मी अवलंबतो आणि ते अनुकरण्याचा प्रयत्न करतो. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, एक सेन्सिटिव्ह कलाकार ज्याला समाजाचं खूप मोठं भान आहे, सोशल अवेअरनेस आहे की आजूबाजूला काय घडतंय आणि त्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीची माझी काय प्रतिक्रिया असावी, याच्या बाबतीत क्लिअर असलेला अभिनेता मला विक्रम सर असे वाटतात. कारण अनेक कलाकार आहेत की जे सोशली अवेअर असून सुद्धा एखाद्या गोष्टीवर आपलं मत व्यक्त करायला चरकतात. त्यांना असं वाटतं की अरे बापरे, मी असं काही बोललो की मी असं काही व्यक्त झालो तर माझं करिअर वगैरे स्टेकमध्ये येऊ शकतं. पण असं काही नाही. विक्रम सरांनी नेहमीच एक सामाजिक भान ठेवून प्रत्येक गोष्टीवर आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि हे कलाकारासाठी खूप गरजेचं असतं. आता जेव्हा आपण कलाकार होण्याचं ठरवतो, का गरजेचं असतं, कारण शेवटी कला ही समाजात चाललंय त्याचंच एक रिफ्लेक्शन असतं. तर म्हणून कलाकाराने समाजात काय चाललंय हे या बाबतीत अवेअर असणं खूप गरजेचं असतं, जे विक्रम सरांकडनं मी शिकलेलो आहे. थँक्यू. धन्यवाद गिरीश. मला असाच एक किस्सा आठवतो. पार्लेला प्रयोग होता, सरांचं नाटक होतं नकळत सारे घडले आणि रात्री दुसऱ्या नाटकाचा प्रयोग होता. तर इंडस्ट्रीतले खूप मोठे नट ते नाटक पाहायला बाहेर काचेमध्ये थांबलेले होते, ज्याला आपण लुकिंग ग्लास म्हणतो बाहेरची. तर सर अत्यंत मला सांगायला आज म्हणजे मी तुमच्या बरोबर कधी शेअर केलं नाही, खूप मोठे नट होते, 20-20, 25-25 वर्ष कामं केलेले हाऊसफुलचे बोर्ड घेणारे नट होते. मी म्हणलं अरे तुम्ही कशाला नाटक बघायला थांबलेत इथे? तर ते म्हणले की आजकाल आम्ही जे नट आहोत, पूर्ण वेळ व्यावसायिक जे नट आहोत, 20-20, 25-25 वर्ष कामं करतोय, तर आता आम्हाला शिकायला दुसरीकडे काही मिळत नाही. आम्ही विक्रम सरांचा अभिनय पाहतो, तेच आमचं वर्कशॉप आहे आणि तीच आमची स्कूल आहे. सर हा किस्सा मला आत्ता आठवला याने सांगितल्यानंतर, आणि मी अनेकदा तो तुमचा प्रयोग पाहिलेला आहे आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला तुमचा अभिनय अनेकदा पाहायला मिळालेला आहे. मेघराजजी तुमच्याकडे येतो की सरांची आपण कारकीर्द पाहतोय की अत्यंत यशस्वी आणि उत्तुंग अभिनेते तर ते आहेतच आहेत, तितकेच ते दिग्दर्शक म्हणूनही मोठे आहेत. आणि आता गेली काही वर्ष त्यांनी याच क्षेत्रातली अत्यंत महत्त्वाची बाजूसुद्धा सांभाळायला सुरुवात केलेली आहे, ते म्हणजे अभिनय शिकवणं.
तर या सगळ्या तिन्ही बाजूंबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय मत आहे किंवा तुमचे काय अनुभव आहेत? नमस्कार. मला नेहमीच अनेक कलावंतांना भेटण्याचा योग येतो. विक्रम सरांबद्दल प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर ते एक अभिनेतापेक्षा एक स्वतः वैयक्तिक व्यक्ती म्हणून फार मोठे माणूस आहेत. ओके. कारण बऱ्याच वेळा असं दिसतं की एखादा व्यक्ती अभिनयात उत्कृष्ट असू शकतो, परंतु तो पर्सनली एक व्यक्ती म्हणून फार वेगळा असू शकतो. आम्ही बऱ्याच लोकांना जवळून भेटलो, अभ्यासलो, परंतु अभिनयात तर ते सर्वोत्कृष्ट आहेतच, परंतु त्यापेक्षा व्यक्ती म्हणून फार मोठे आहेत असं मला वाटतं. कारण नेहमीच कुठल्याही, जसं आता राजाराम कोरेसारख्या एका लढवया तरुणाच्या पाठीशी ते उभा आहेत की तू कर, हे करू, ते करू. मला विशेष वाटतं, मी बरेच आजकालचे तरुण ॲक्टरसुद्धा पाहतो किंवा काही थोडे सिनियर्स पाहतो की त्यांना काही वर्षानंतर वाटतं की नाही, आपण आता सगळं, आपण काही आपलं झालेलं आहे, आपण आता सगळं काही केलेलं आहे आणि आता आपल्याला काही करायचं नाही, जे येईल ते आपल्या पुढे येईल. परंतु या वयात सुद्धा सर अजून एखाद्या तरुणांना, म्हणजे आम्हाला सुद्धा काही वेळेस लाजल्यासारखं होतं की आमच्यापेक्षा जास्त स्पीडने, आमच्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन ते काम करत असतं. ते अतिशय निश्चितपणे आम्हाला सुद्धा एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. नेहमीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काय करतं, त्याचा कामकाज कसा चालू आहे, मी वर्षा मॅडम यांना ते वारंवार विचारत असतात. आमच्या सगळ्या अपडेट ते स्वतः आमच्याकडून गेल्या, कुठेही फेसबुक व्हॉट्सअपवर गेल्या तर ते वाचून फीडबॅक देतात. हे फार असे कमी कलावंत असतात की आत्ता वर्षा मॅडम, आम्ही आत्ता बसलो होतो, त्या मॅडमसुद्धा म्हटले की आम्ही सुद्धा एवढं काम करतोय, पण आम्हाला सुद्धा थोडं कुठे ते ॲप्रिशिएट केलं, आम्हाला काही किंवा काही चुकतोय, काही हे करा असं सुचवलं तर आम्हाला सुद्धा आनंद होतो. असे काही बोटामध्ये एक ते व्यक्ती असतील, त्यातले प्रामुख्याने त्यातील एक नंबरचे व्यक्ती असतील ते विक्रम गोखले सर. कारण सिंटासारख्या एवढ्या मोठ्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत, जी हिंदी कलावंतांची जी अभिनेत्यांची जी संघटना मानली जाते किंवा हिंदीमध्ये काम करायचं तर तुम्हाला सिंटाचं मेंबर लागतं. तर त्या संस्थेचे प्रेसिडेंट असताना सुद्धा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कशा प्रकारे काम करतं, आपण फक्त अभिनेत्यांसाठी काम करतोय, पण चित्रपट महामंडळ 16-17 कॅटेगरींना एकत्र घेऊन 45,000 लोकांना एकत्र घेऊन कशा प्रकारे काम करतं. तर तिथे असणारे वर्किंग प्रेसिडेंट त्यांच्या बरोबर आहेत आपले मनोज जोशी सर किंवा सुशांत सिंग, यांना सरांनी सांगितलं की तुम्ही जाऊन या चित्रपट महामंडळाच्या याचा अभ्यास करा. हे केवढा मोठेपणा आहे. त्यांच्या दृष्टीने ते त्या ज्या लेवलचे लोक आहेत त्या दृष्टीने फार आम्ही ज्युनियर्स आहोत, परंतु आम्ही जे करतोय ते नेहमी आमच्या पाठीशी राहणं. काही वेळेस काय होतं की आम्ही सुद्धा करत असतो, आम्हाला सुद्धा भीती असते की एखादी गोष्ट चुकेल का काय, परंतु विक्रम सरांसारखे व्यक्ती जरी पाठीशी असलं की सरांना विचार, सर असं असं करतोय, हे करू का, बिंदास कर म्हटलंय, चांगल्या उद्देशाने तुम्ही करताय ना, चुकलं तरी प्रॉब्लेम नाही, अशी म्हणणारी सुद्धा व्यक्ती असतात. त्यातील प्रामुख्याने आहे. त्यामुळे निश्चितपणे मागच्या वेळेस सुद्धा त्यांच्या या ॲक्टिंग वर्कशॉपला मी आवर्जून उपस्थित होतो आणि मला आनंद वाटला की त्यांच्याकडून शिकायला मिळणं ही फार एक मोठी गोष्ट तुम्हाला इथं मिळते. कारण आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं की सरांना पाहणं किंवा त्यांचा अभिनय पाहणं, सर म्हणजे एक चालतं बोलतं अभिनयाचं विद्यापीठ आहे. तुम्हाला त्यांना पाहायला भेटलं तरी तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. त्यांच्या कृतीतून, त्यांचा प्रॅक्टिकलपणा, त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सुद्धा विचारत असतात की तुम्ही असं राहू नका निवांत, काहीतरी करत राहा. त्यामुळे तुम्हाला या वयात सुरुवातीलाच अशा व्यक्तींचं जर मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणे फार मोठी सुरुवात या नवीन कलावंतांची होईल असं मला या प्रसंगी वाटतं. ओके, मी वर्षाजींकडे वळतो. पुढचा प्रश्न मी त्यांना विचारतो. आज सगळे तुम्ही लोक इथं विक्रम गोखले ॲक्टिंग अकॅडमीमध्ये शिकायला उत्सुक आहात. तसेच काही वर्षांपूर्वी वर्षा मॅडम त्या जेव्हा या क्षेत्रामध्ये नवीन होत्या तर त्यांनाही काहीतरी शिकावं असं वाटत होतं, तेव्हा त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम त्यावेळेला पूर्ण केलेला होता. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मुळात अभिनय हा असा शिकवून येतो का, तो असं शिकता येतो का, का तो उपजतच असावा लागतो? हजारो लोकांच्या मनातला हा फार बेसिक प्रश्न आहे. आता तुम्ही प्रशिक्षित असल्यामुळे आणि यशस्वी व्यावसायिक असल्यामुळे तुम्ही ह्याचं प्रॅक्टिकल उत्तर देऊ शकाल. नाही, मी खरंच असं म्हणेन की अभिनय हा उपजत असावाच लागतो. अच्छा. जसं गायक हा उपजत त्याच्या गळ्यात गाणं असावं लागतं, हां पुढे त्याला दिशा देण्यासाठी एक गुरु लागतो, हां. पण मुळात ते असावं लागतं ना. अच्छा. नाहीतर ते येणार कुठून. ओके. तर हे फार, पण तरी सुद्धा आता बोलू नये, पण संजय दत्त हा आज एवढा मोठा नट मानला जातो. हो. पण खरोखर जेव्हा रॉकी सिनेमा मी त्याचा पाहिला
तेव्हा मला असं वाटलं की ह्याला ऍक्टिंग येतच नाही, ओके. हा नुसता ठोकळा आहे. आणि नंतर त्याचे अनेक चित्रपट मी पाहिले, यशस्वी झाले, पण मला असं वाटलं की हा ठोकळाच आहे, फक्त त्याची ती असे केस आणि त्याचं ते दिसणं वगैरे तेवढंच. पण आता जेव्हा वास्तव चित्रपट मी त्याचा पाहिला बऱ्याच वर्षानंतर, तेव्हा मला असं वाटलं हा तर चांगला नट आहे. हो. म्हणजे कुठेतरी त्याच्यात होतं, त्याला एक योग्य दिशा मिळालेली नव्हती, हां. त्याला चांगला दिग्दर्शक हवा होता, तो कदाचित त्याला मिळाला, योग्य वेळी मिळाला. पण तुमच्या ज्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे तो उपजत असावा लागतो, तो शिकवून येता येत नाही. कितीही तुम्ही शिकवलं काठ्या घेऊन आणि हे करून, आणि अकॅडमिकली काही काही माणसं अशी असतात, अकॅडमिक्ससाठी कोर्स महत्त्वाचा असतो. ज्यांना अकॅडमिक्सकडे जायचं असेल, काय होतं की बऱ्याच ॲक्टिंग इन्स्टिट्यूट्समध्ये प्रॅक्टिकल नॉलेज कमी असते. म्हणजे आता मी मराठवाडा विद्यापीठात शिकले. खरं म्हणजे मला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जायचं होतं पुण्याच्या. तर तेव्हा मला असं वाटायचं की 10वी नंतर मला काहीच करायचं नाही, मला डायरेक्ट फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जायचं. कारण मला त्यावेळेला असं बालसुलभ वयात असं वाटत होतं, जया भादुरी तिकडून आली आहे, शबाना आझमी तिकडून आली आहे, त्यामुळे मला ब्रेक मिळेल ह्या दृष्टीने मला असं वाटायचं. पण काय झालं की नेमकं मी जेव्हा ठरवलं तेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ॲक्टिंगचा कोर्स बंद झाला होता, बरं. फक्त टेक्निकल कोर्सेस होते. आणि त्यामुळे मला नाईलाजाने गोव्यातच मी अमॅच्युअर थिएटर करू लागले. आणि नंतर 12वी नंतर काय झालं, नेमकं दामू केंकरे, स्वर्गीय दामू केंकरे त्यावेळेला गोवा कला अकादमीचे शिल्पकार ते, आणि त्यावेळेला ते डिरेक्टर होते गोवा कला अकादमीचे. आणि ते मला म्हणाले, आणि त्यांनी ठरवलं की वर्षाला मला शिष्यवृत्ती मिळाली गोवा कला अकादमीची, कारण मला बऱ्याच स्टेट लेवल कॉम्पिटिशन्समध्ये मेडल्स मिळायचे. त्यामुळे वर्षा उसगावकर ही गोव्यात फेमस झाली होती म्हणजे ॲक्टर म्हणून. त्यामुळे आणि माधव वाटवे, स्वर्गीय माधव वाटवे, ते तेव्हा शिबिरं घ्यायला गोव्यात यायचे. तेव्हा त्यांनी दोघांनी ठरवलं की हिला आपण आपल्या मराठवाडा विद्यापीठात पाठवायचं गोवा कला अकादमीतर्फे. खरं म्हणजे माझी इच्छा नव्हती. म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे, ते खरं म्हणजे माझे गुरु, त्यांना मी गुरुस्थानी मानते. दामू केंकरे किंवा लक्ष्मणराव देशपांडे यांनी फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचा माझ्या करिअरमध्ये. तर त्यावेळेला त्यांनी ठरवलं की मला तिकडे पाठवायचं. आणि मी म्हटलं बापरे, मराठवाडा, मी आयुष्यात म्हणजे औरंगाबाद हे फक्त इतिहासात वाचलं होतं, तिथे मी कधी जाईन ॲक्टिंग कोर्स करण्यासाठी असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि तिथे गेल्यानंतर मला शॉकच बसला, कारण तिकडचं ते वृक्ष वातावरण, म्हणजे तिकडचं जे सौंदर्य आहे, ते वेगळ्या प्रकारचं आहे. तिथे झाडच नव्हती, आणि तिथे अतिशय म्हणजे त्यावेळेचा औरंगाबाद, आजचं औरंगाबाद याच्यात फार फरक आहे. जमीन आसमानाचा फरक. आता ते एक महानगर झालेलं आहे, पण त्यावेळेला फारच म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह असं तिकडचं वातावरण होतं. आणि गोव्यावरनं तिकडे जायचं, तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही गोव्यावरनं इथे आलात तर इथे का आलात? त्या का आलाचं माझ्याकडे खरं उत्तर नव्हतं. आणि मला नाटकाचा कोर्स करायचाच नव्हता, मला सिनेमाचाच कोर्स करायचा होता. पण मी तिकडे गेले आणि मी शिकले. पण आज मागे वळून बघताना अर्थात मला असं वाटतं माझ्या ज्ञानात भरच पडली. कारण शेक्सपियरियन थिएटर म्हणजे काय, ब्रेख्त म्हणजे काय, किंवा स्टॅनिस्लॉव्स्की काय, हे जर कुणी आज बोलताना असं माझ्या कानावरून आणि माझ्या अभ्यासक्रमातून गेलेले हे सगळं आहे. ॲक्टिंग, स्टायलाइज्ड ॲक्टिंग म्हणजे काय, तर माझ्या ज्ञानात भरच पडली. पण मला असं वाटतं की ह्याची काही गरज नाहीये, पण एक ग्रूमिंग महत्वाचं आहे. ओके. जसं ज्याला एक ग्रूमिंग, ते खरं डिग्री कोर्स करायची काही गरज नाही. मी डिग्री कोर्स केला, पण एक 6 महिन्यांचं ग्रूमिंग हे आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण आम्ही आमच्या चुकातून शिकलो, पण आताची जी मुलं आहेत ती बऱ्यापैकी तयार होऊन आलेली असतात. त्यांना कॅमेरा फेस कसा करायचा, लाईट कसा घ्यायचा वगैरे आधीच कळत असतं. ह्याचं कारण ते ग्रूम झालेले असतात. तर मला असं वाटतं अशा प्रकारचं ग्रूमिंग आवश्यक आहे, तर ते जरूर करावं. आणि मला असं वाटतं की जे नवीन कलाकार आहेत त्यांना आपल्या, कारण शेवटी ॲक्टिंग काय आहे, हे कल्पनाशक्तीला चालना देणं आहे. तर ती कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी मला असं वाटतं की स्टेज, थिएटर फार महत्वाचं आहे. ओके. आणि त्या थिएटरमधून, त्या प्रोसेसमधनं जेव्हा एखादा नट जातो तेव्हा तो ऑडिशन सुद्धा देण्यासाठी त्याला एक खाद्य मिळतं. ऑडिशन कसं द्यावं, कारण तुम्हाला एक स्क्रिप्ट दिलं जातं, त्या साईकमध्ये कसं जायचं त्या कॅरेक्टरच्या, हे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की ॲक्टिंग स्कूलची तशी काही गरज नाहीये, मला असं नाही वाटत, पण ग्रूमिंग आवश्यक आहे. अच्छा. वर्षाजींचं म्हणणं आत्ता आपण ऐकलं
सेम थिंग मी तोच प्रश्न गिरीशला विचारतो, कारण गिरीश हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही भारतातली जी सगळ्यात मोठी जी इन्स्टिट्यूट आहे तिचा तो पदवीधारक आहे. गिरीश, तुझं काय म्हणणं आहे या प्रशिक्षणाच्या बाबतीत आणि एकंदरीत या स्कूलिंगच्या बाबतीमध्ये? जसं मॅडम म्हणाल्या तसं खरं म्हणजे तो एक सेन्स, ती एक सेन्सिटिव्हिटी अभिनयाची तुमच्यामध्ये जागृत असावी लागते मूळतः. पण मग नंतर पुढे जाऊन तुम्ही जसं म्हटलं तसं की गायकी तुमच्या गळ्यात असावी लागते. पण मग पुढे जाऊन तुम्हाला गुरु लाभतो, तुम्ही शिकता, तुम्ही रियाज करता, तुम्ही रियाज करत 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 तुमची एक वेगळी स्टाईल आणि वेगळी शैली तुम्ही डेव्हलप करता. तसंच अभिनयाच्या ट्रेनिंगच्या बाबतीत आहे असं मला वाटतं की अभिनेता तुम्ही असता किंवा नसता, पण त्याच्यानंतरच्या टेक्निकॅलिटीज तुम्ही शिकत जाता. जसं आता फॉर एक्झाम्पल मॅडम म्हटलं तसं ह्या काय सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत ते म्हणजे काही फॅक्टरी नाही आहे की तुम्ही आज जा, पैसे भरा, फी भरा, हां मग 6 महिन्यानंतर तुम्ही अभिनेता झालात, असं नाही आहे. त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही स्वतःवर किती मेहनत घेता तुमच्या गुरुच्या सहाय्याने, तुमच्या टीचर्सच्या सहाय्याने, ह्याला जास्त महत्त्व आहे. त्याच्यामुळे ॲक्टिंग किंवा कुठलीही कला तुमच्यात असते किंवा नसते, हां, पण ती डेव्हलप कशी करावी, ती त्याच्यावर मास्टरी कशी हासिल करावी हे नक्कीच शिकण्यासारखं आहे आणि त्याच्या बाबतीत रियाज करावा लागतो. ओके, आता एक सर्वसामान्य लोकांच्या मनातला प्रश्न असतो, जो माझ्याही मनात पूर्वी होता, तुमच्यातल्या अनेकांच्या मनातला असेल. मी वर्षाजींना तो पुढचा प्रश्न विचारतो की वर्षाजी, तुमची घरची जी आर्थिक परिस्थिती होती ती खूप तुम्ही सधन घरात नव्हतात किंवा ती अनुकूल होती, ओके, पण जी लोक प्रतिकूल परिस्थितीतून येतात किंवा गरिबीतून येतात तर त्यांच्यासाठी हे क्षेत्र योग्य आहे का, हा पहिला प्रश्न. आणि विशेषतः मुलींना, स्त्रियांना या क्षेत्रात पाय रोवणं खूप जड जातं. सो अशा आर्थिक परिस्थितीतून आलेल्या, ग्रामीण भागातून आलेल्या आणि विशेषतः मुलींना तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? हे त्यांच्यासाठी फील्ड योग्य आहे, नाही? परिस्थितीचा कितपत भाग असतो तुमच्या यशामध्ये, जडणघडणीमध्ये? याबद्दल तुम्ही काही 4 शब्द सांगावेत. खरं आहे, मी अनुकूल परिस्थितीतून आले कारण माझ्या आईवडिलांनी मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्यावर माझं कुटुंब अवलंबून नव्हतं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या. हे फार महत्त्वाचं होतं आणि मला योग्य वेळेला आय वॉज ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाइम, जे म्हणतात इंग्लिशमध्ये, की ती संधी असताना मी तिथे उपलब्ध होते, तिथे होते फिजिकली प्रेझेंट, आणि त्यामुळे त्या संधी मला घेता आल्या. कारण गोव्यात खरं म्हणजे वातावरणच नव्हतं सिनेमाचं त्या काळात. आज गोव्यात आहे, आज कोकणी सिनेमा होतात तिकडे, मराठी सिनेमा सुद्धा होतात गोव्यात, तसे प्रोड्युसर आहेत गोव्यात. तर कदाचित आज मी गोवा सोडला नव्हता. जसं रेमो डिसोजा हा संगीतकार आहे, त्यांनी गोवा न सोडता आपला करिअर केला. हम्मा हम्मा हे त्याचं गाणं गाजलं, ते गोव्यातूनच, गोव्यात राहून गाजलं. म्हणजे त्याच्यासाठी त्याला, कारण मुंबई त्या काळात मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मुंबई हे हेडक्वार्टर्स मानलं जायचं, म्हणजे ॲक्टिंगचं. तुम्हाला फिल्ममध्ये करिअर करायचा, नाटकात करिअर करायचा तर तुम्हाला मुंबईतच यावं लागायचं. पण आज तशी परिस्थिती नाही आहे. आज प्रादेशिक लेवलवर सुद्धा चित्रपट होत आहेत. आज फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ औरंगाबादमध्ये चांगले चित्रपट, औरंगाबादमध्ये फिल्म मेकर्स आहेत, सोलापूरमध्ये आहेत, सातारा, सांगली ह्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला नाही असं वाटत की त्याच्यासाठी त्यांना स्थलांतर करावं लागतं, मायग्रेट करावं लागतं जसं मला करावं लागतं. पण तरी सुद्धा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. आता कालच मी एका मुलाशी बोलत होते की तो मला म्हणाला की मी ॲक्टिंग करण्यासाठी मुंबईत आलो. म्हटलं पुढे काय झालं तुझं? त्यांनी सगळं सोडून आला. तर म्हणे मी काय काय खस्ता खाल्ल्या मॅडम, मी शाहरुख खानच्या त्या मन्नतच्या बाहेर थांबलो, बंगल्याच्या बाहेर हे केलं ते केलं, भिकाऱ्यासारखी माझी अवस्था झाली. हे ऐकून मला फार वाईट वाटलं आणि वाईट वाटतं. मला माहिती आहे ते स्वप्न घेऊन अनेक जण येतात, पण मला असं वाटतं की सगळ्यांना सांगावं असं वाटतं की सगळं सोडून, सगळं पणाला लावून प्लीज मुंबईत येऊ नका. कारण मुंबईत जगणं अतिशय कठीण आहे. कारण तिथे आल्यानंतर तुम्ही खाणार काय, तुम्ही राहणार कुठे, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. तर मला असं वाटतं आल्यानंतर पण तुम्ही तुमचं ॲक्टिंगचं स्वप्न सोडावं असं मी म्हणत नाही. ते जरूर, कारण कुणाला, आपल्याला अधिकारच नाही असं म्हणण्याचा की तुम्ही ते विसरून जा, असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण तरी सुद्धा तुम्ही काहीतरी सुरुवातीला एक नोकरी धरली पाहिजे. मुंबईत आल्यानंतर काहीतरी उदरनिर्वाहाचं तुमच्याकडे साधन पाहिजे आणि मग तुम्ही तिथून सुरुवात करू शकता. आता डायरेक्ट मला मेन रोलच पाहिजे अशा प्रकारचा
ध्यास घेणं कठीण आहे. म्हणजे आज अनेक तुम्ही सुरुवातीला छोट्या छोट्या भूमिकातून सुरुवात केली पाहिजे. आता महिलांबद्दल बोलाल, मुलींबद्दल बोलाल, तर मी असं म्हणेन की हे क्षेत्र इतकं काही म्हणजे असं काही आता मी टू मूवमेंट फार जोरात आलेली आहे. आणि त्याच्याबद्दल खूप म्हणजे चावून चावून चोथा झालेला तो विषय आहे आता. पण तरीसुद्धा त्याचं कास्टिंग काउच जो प्रकार तुम्ही ऐकला आहे, त्याचं अस्तित्व आहे इंडस्ट्रीमध्ये, नाही असं नाही. पण तरीसुद्धा हे क्षेत्र मुलींसाठी असुरक्षित आहे असं मी मानत नाही. ते सुरक्षित आहे. ते तुम्ही कशा प्रकारे स्वतःला कंडक्ट करता ह्याच्यावर सुद्धा फार म्हणजे काय म्हणतो त्याला डिपेंड करतं की तुम्ही कशा प्रकारे. आता एखादी मुलगी जर कॅरेक्टरने लूज असेल किंवा ती अशा प्रकारे म्हणजे काय म्हणतो बिनधास्तपणे वागत असेल, तरी सुद्धा समोरच्या पुरुषाला काहीही हक्क पोचत नाही की त्यांनी तिचा फायदा घ्यावा. पण म्हणूनच मी म्हणते की मुली जेव्हा या क्षेत्रात येतात तेव्हा त्यांच्याबरोबर घरातली कुणीतरी जबाबदार व्यक्ती असली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या ऑडिशनला जाता तेव्हा एखाद्या मैत्रिणीला घेऊन किंवा आपल्या आईला किंवा कोणीतरी बुजुर्ग माणसाला घेऊन जावं अशा ठिकाणी. एकटं जाऊ नये असं मला वाटतं. सुरुवातीला जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीत आले तेव्हा माझी आई माझ्याबरोबर असायची. बऱ्याच चित्रपटात ती होती. पण नंतर मला तिची आवश्यकता भासली नाही एवढी आणि मग ती गोव्यात गेली. कारण तिने गोवा कधी सोडलं नाही माझ्या आई वडिलांनी. जसं माधुरी दीक्षितच्या आई वडील कारण ती मुंबईचीच होती आणि माझे आई वडील गोवा सोडून यायला तयार नव्हते. त्यामुळे सुरुवातीला माझी आई यायची बरोबर, पण नंतर मला तिची गरज भासली नाही आणि मला नेहमी अशा प्रकारचे अनुभव कधी आले नाहीत. तर मुलींसाठी मला असं म्हणावं असं वाटतं की त्यांनी बरोबर आपल्या काही मुली पळून आलेल्या असतात घरातून करिअर करण्यासाठी, कारण त्यांना घरून प्रोत्साहन मिळत नाही, त्या प्रतिकूल परिस्थितीतून येतात. तर तरी सुद्धा त्यांनी कुठली तरी मैत्रीण तर असेल ना त्यांच्याबरोबर, एकटं कधी जाऊ नये. सुरुवातीला कुणाला तरी बरोबर घेऊन जावं आणि नंतर मग जेव्हा वातावरण थोडंसं फ्रेंडली वाटलं, थोडीशी ओळख झाली, काय झालं त्याच्यानंतर पण त्यांनी हे क्षेत्र असुरक्षित आहे असं मी मानत नाही. कारण प्रत्येक क्षेत्रात थोडीशी तरी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला धोका असतोच ना कुठेही. आता हे क्षेत्र कसं आहे ह्याच्यात तुम्हाला पुरुषांबरोबर बरंच काम करावं लागतं. पुरुष नायक असतो, पुरुष दिग्दर्शक असतो, नेहमीच पुरुष असतो असं नाही, पण तरी सुद्धा पुरुषांबरोबर बरीच प्रॉक्सिमिटी असते, ज्याला कधी कधी रोमॅन्टिक सीन्स असतात. त्यामुळे थोडंसं बहकण्याची सुद्धा एक पॉसिबिलिटी असते, शक्यता असते. कारण ते वय असं असतं, कोवळं वय असतं 19-20 वर्षांचं. त्यामुळे थोडंसं ते वाहवत जाणं वगैरे शक्यता असते त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला सांभाळणारी कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून जे येतात त्यांनी नेमकं काय करावं, तर नेमकं मला असं वाटतं की उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन त्यांच्याकडे असलं पाहिजे सुरुवातीला. आणि मग कारण ह्या क्षेत्रात तुम्हाला किती वर्ष लागतील सक्सेसफुल व्हायला हे काही सांगता येत नाही. कारण 1+1=2 असं अनफॉर्च्युनेटली असा काही फॉर्म्युला नाही आहे यशाचा. त्यामुळे बरीच वर्ष तुम्हाला कधी कधी वाट बघावी लागतात. काही नट व्हायला आलेले असतात, ते दिग्दर्शक होतात, फोटोग्राफर्स होतात आणि ते म्हणतात मुळात मी नट व्हायला आलो होतो पण मग मी दिग्दर्शक झालो, असं झालं. पण तुम्हाला एक वाट सापडते आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता. ओके भैया, आता ह्या अनुषंगाने म्हणजे खरं म्हणजे थोडंसं मी लांबवते माझं हे उत्तर आणि थोडंसं विषयांतर करते की आम्ही दोघं म्हणजे मेघराजजी आणि मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं नाव कधी ऐकलंय का तुम्ही? अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे सिंटा आहे, म्हणजे सिने अँड TV आर्टिस्ट असोसिएशन. ते एक असोसिएशन आहे आर्टिस्ट लोकांचं, पण हे एक फेडरेशन आहे. म्हणजे काय आहे, अखिल चित्रपट महामंडळात दिग्दर्शक, निर्माते, टेक्निशियन्स, आर्टिस्ट सगळे स्पॉट म्हणजे चित्रपटातले बहुतेक माईकला माझी ॲलर्जी आहे तर बहुतेक सगळे मी तिकडे जाऊ का बोलायला? तर सगळे ह्यातले मेंबर्स आहेत. तर हे जे मेंबर्स आहेत त्यात आम्ही सगळ्यांचं हित जोपासायचा प्रयत्न करतो. तर ह्याच्यात आम्ही
मी संचालिका आहे, म्हणजे इलेक्टेड मेंबर्स आहोत आम्ही, 14 इलेक्टेड मेंबर्स. अध्यक्ष मेघराजजी भोसले आहेत त्याचे, मी एक संचालिका आहे, मी पदाधिकारी नाही आहे. पण आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमधून निवडून आलेलो असतो. जसं ॲक्टिंग डिपार्टमेंटमधनं मी आले आहे, तसंच निर्मात्याच्या डिपार्टमेंटमधून मेघराजजी निवडून आलेले आहेत, दिग्दर्शकाच्या डिपार्टमेंटमधनं असे अनेक आहेत. तर आता महिलांची सुरक्षितता हा जो विषय आहे त्याच्यासाठी आम्ही महिला ब्रिगेड ह्याची स्थापना केली होती. पण आता आम्ही त्याला वेगळं नाव दिलेलं आहे. आता त्याला विशाखा कमिटी आम्ही स्थापन केलेली आहे. कारण सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सप्रमाणे आणि विशाखा गाईडलाईन्सप्रमाणे सरकारचा असा नियम आहे की प्रत्येक वर्क प्लेसमध्ये जिथे 8 किंवा 10 जणांपेक्षा जास्त माणसं असतात तिथे विशाखा कमिटी असलीच पाहिजे असा सरकारचा नियम आहे. त्याप्रमाणे आम्ही ती समिती स्थापन केलेली आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी, कारण मुंबईतच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं ऑफिस आहे असं नाही, ते कोल्हापुरात आहे, कारण ते त्याचं हेडक्वार्टर्स आहे. कोल्हापुरात मुळात ही स्थापना झाली होती. तसंच पुण्याला आहे, सोलापूरला आहे, औरंगाबादला आहे, नागपूरला आहे आणि आमची स्थानिक कार्यालये आहेत, साताऱ्याला आहे, धुळ्याला आहे, त्यामुळे अशा नाशिकला, त्यामुळे ही कार्यालय आहेत. तर प्रत्येक ठिकाणी विशाखा कमिटीची स्थापना झाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. ती स्थापना पहिल्यांदा आम्ही मुंबईत स्थापन केलेली आहे आणि अर्थात सगळ्यांना अजून कळीत झालेलं नाही. आम्ही ते लवकरच सोशल मीडियावर त्याचा प्रसार करणार आहोत किंवा चित्र शारदा या आमच्या मासिक, हे जे त्रैमासिक आहे त्याच्यातून सुद्धा आम्ही लोकांना इन्फॉर्म करणार आहोत. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे, जर इथे काही मेंबर्स असतील किंवा ज्यांना मेंबर्स व्हायचं असेल तर त्यांनी ह्या विशाखा कमिटीकडे नक्कीच यावं, बिनधास्तपणे यावं आणि आपल्या ज्या कैफियती आहेत त्या मांडाव्यात. पण अर्थात ही विशाखा कमिटी आम्ही मुंबई ज्युरिस्डिक्शन, म्हणजे मुंबईमध्ये जसं डोंबिवली आहे, कल्याण आहे, जे मुंबईला जवळ आहेत चित्रपट महामंडळात, त्यातल्या मेंबर्ससाठी आहे. पण लवकरच ती विशाखा कमिटी इथे पुण्यात सुद्धा होणार आहे. धन्यवाद मॅडम. आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी इथे जमलोत, विक्रम सर आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे आता मी वळणार आहे. त्यांना एक महत्त्वाचे 3-4 प्रश्न विचारणार आहे. पण तत्पूर्वी मी मेघराजजींना एक शेवटचा प्रश्न विचारतो. मेघराजजी, मला तुमच्याकडनं या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आहे की चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषद या दोन्हीचं अध्यक्षपद तुमच्याकडे आहे आणि आज महाराष्ट्रातून हजारो तरुण तरुणी या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत आहेत. तर त्यांनी या क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, म्हणजे समोर ऑडियन्स बसलेला आहे, त्यांना सगळ्यांना या क्षेत्रात येण्याची उत्सुकता आहे, तर त्या लोकांनी या क्षेत्रात येण्यासाठी नेमकं काय करावं, त्यांनी कोणाला संपर्क करावा, या काय केलं की त्यांचा या क्षेत्रातला प्रवास स्मूथ होईल? सर्वप्रथम ज्या व्यक्तींना या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विभागात काम करायचं आहे, ज्यांना चित्रपट, सिरियल्स याच्यामध्ये काम करायचं आहे, त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, जे आमचे पुण्यामध्ये ऑफिस आहे टिळक रोडला, सातारामध्ये ऑफिस आहे, कोल्हापूर ऑफिस आहे, नंतर मुंबईमध्ये ऑफिस आहे, नाशिक, औरंगाबाद, बीड आणि नागपूर. तर या कुठल्याही ठिकाणी ज्या ज्या भागात आपण राहता तिथं प्रथमतः तुम्ही चित्रपट महामंडळाच्या ऑफिसमध्ये जा. तिथे ऑफिसमध्ये ज्या विभागात काम करायचं आहे त्या विभागाचे पहिले सभासद व्हा तुम्ही. म्हणजे तुम्हाला अभिनेत्या कॅटेगरीमध्ये काम करायचं आहे, एखाद्या टेक्निकल कॅटेगरीमध्ये काम करायचं आहे, तर पूर्वी यासाठी तुम्हाला शिफारस लागायची की कुठल्याही व्यक्तीला जर काम करायचं इंडस्ट्रीत तर आर्टिस्ट कार्ड असणं, महामंडळाचं कार्ड असणं कंपल्सरी आहे. आणि महामंडळाचं कार्ड काढायचं असेल तर त्याला अनुभवाचे किंवा अनुभवी व्यक्तींची शिफारस असण्याची गरज होती. परंतु आम्ही आल्यानंतर संचालक मंडळाने नवीन असं धोरण आखलं की कुठलाही नवीन व्यक्ती असेल ज्याने आत्तापर्यंत काही काम केलं नाही तर त्याला शिफारसीची गरज पडणार नाही. तो विदाऊट शिफारससुद्धा महामंडळाचा सभासद होऊ शकतो. कारण आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की तुझा अनुभव काय, काही काम केल्याचा पुरावा घेऊन ये, मग तुला आम्ही मेंबर करतो, अशी पद्धत होती. परंतु त्या व्यक्तीला काम करायला गेलं तर तिथं महामंडळाचा सभासद आहे का ते परत विचारलं जायचं. कार्ड नाही म्हणून त्याला काम मिळत नव्हतं आणि काम नाही म्हणून कार्ड मिळत नव्हतं. तर आम्ही ते सुलभ होण्यासाठी इझिली आपल्याला शिफारस नसतानाही आपण मेंबर होऊ शकता. आपल्याला 2000 रुपये त्याची फी आहे, सभासद फी 3 वर्षासाठी, आणि 100 रुपये फॉर्म फी. त्यामुळे 2100 रुपयेच लागतात आपल्याला महामंडळाचा सभासद व्हायला. पूर्वी कोणीही काही सांगायचं आपल्याला मिडिएटर्स लोक भेटतील, 5000 लागतात, 10,000 रुपये लागतात, असे कुठेच लागत नाही. आता लवकरच ऑनलाईन सुद्धा आपण सभासद होऊ शकता. आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. आपण सगळे जे चालू करतोय, आपण पूर्ण 45,000 लोकांचा डाटा आता डिजिटाईज केलेला आहे. त्यामुळं पुण्यात जरी आला एखादा मेकर्स आला किंवा तुम्ही अभिनेता म्हणून आला आणि आपल्या वेबसाईटवर जरी गेला
तर जो तुम्हाला पुण्यात प्रोड्युसर्स किती आहेत, आम्ही डिस्ट्रिक्ट वाईज प्रोड्युसरची लिस्ट पण काढलेली आहे. आता आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 4500 निर्माते आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये, ते रजिस्टर निर्माते आहेत. ओके. मागच्याच महिन्यात आम्ही अशीच निर्मात्यांची कार्यशाळा घेतली होती, फक्त निर्माते. जवळजवळ 350 प्रोड्युसर आले होते. त्यामुळे आता आम्ही प्रत्येक कॅटेगरीची अशी वेगवेगळी कार्यशाळा पण घेतोय की त्यांना त्या विभागाची माहिती व्हावी. टेक्निकल विभागात जायचं तर आत्ता नेमकं काय टेक्नॉलॉजी चालू आहे, किंवा तुम्हाला शॉर्ट फिल्म म्हणजे काय, फीचर फिल्म म्हणजे काय, किंवा वेब सिरीज म्हणजे काय, किंवा ॲड फिल्म्स, असं ह्या सगळ्या विभागाची माहिती व्हावी. आत्तापर्यंत ॲड फिल्म्स, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म यांना कुठंच प्लॅटफॉर्म नव्हता. आता हजारो मुलं मुली त्यात काम करत आहेत, तर त्यांनाही मेंबर होतात. नाही तर आम्ही आता नवीन घटना दुरुस्तीमध्ये ते सुद्धा क्लिअर केलं की या लोकांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळावं. त्यामुळे नॉमिनल फीजमध्ये त्यांना 2100 रुपये लागणार नाही, नॉमिनल फीजमध्ये ते सुद्धा महामंडळाचे मेंबर्स होतील. तर हे मेंबर कशासाठी की एक आमच्याकडे पण डाटा तयार होईल की नेमकी किती लोक आहेत त्यात काम करणारे, किंवा शॉर्ट फिल्म मेकर्स किती आहेत, किंवा आता शॉर्ट फिल्म फेस्टिवल भरवणं हे सुद्धा एक आता फॅशन झाली आहे. म्हणजे सर प्रत्येक आठवड्याला मी एका फेस्टिवलला असतो, एवढे फेस्टिवल कोण, त्याचा काही एक्सपिरियन्स नाही आहे. म्हणजे एक मोठी दुकानदारी चालू झाली त्यातनं, शॉर्ट फिल्म फेस्टिवल. तर ते असे त्यातून काय करायचं, शॉर्ट फिल्म मेकर्सला बोलवायचं, 1000 प्रवेश फी घ्यायची, 400-500 फिल्म्स येतात, कुठेतरी कार्यक्रम करायचा, आपल्याच लोकांना बक्षीस द्यायचं, झाला. स्क्रीनिंग नाही, त्याला ज्युरी मेंबर्स नाही आहेत, तर त्याच्यावर सुद्धा एक आचारसंहिता असावी, नियमावली असावी. त्यामुळे त्याच्यावर आम्ही महामंडळ अभ्यास करतोय की एक चांगल्या प्रकारे शॉर्ट फिल्म मेकर्सला मिळावा, योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळावे, त्याच्यावर ज्युरी. आम्ही काय म्हणतो की शॉर्ट फिल्म फेस्टिवल करा ऑर्गनाईज, पण ज्युरी तुम्ही महामंडळाकडून घ्या. तुम्ही पुण्यात करताय, आम्ही तुम्हाला 50 नावं सुचवू, ह्या 50 मधले 3 तुम्ही ज्युरी घ्या. तुम्ही कोल्हापूरला करताय, आम्ही तिथले नावं सुचवू 50, जे तुमच्या मानधनात काम करतील, परंतु ज्युरी महत्त्वाचा आहे. ओके. परंतु तुम्ही क्लिअर करा, तुमच्या ॲडमध्ये क्लिअर करा की तुम्ही ज्या शॉर्ट फिल्म ज्यांनी एंट्री घेतलेली की त्यांचं स्क्रीनिंग होणार आहे का. कारण 500 एंट्री करतात आणि 50चं स्क्रीनिंग होतं. म्हणजे आमच्याकडे एवढ्या कंप्लेंट येतात परत की अशा शॉर्ट फिल्म आमची एंट्री घेतली, परत आमचं स्क्रीनिंग झालं नाही, ज्युरी चुकीचेच होते, त्यांच्याच मित्रांना बक्षीस दिलं, किंवा बक्षीस डिक्लेअर करून मिळालं नाही, अशा पण कंप्लेंट येतात. तर याच्यावर कुठेतरी वॉच ठेवण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करतो. त्यामुळे आपण इथं सुद्धा काळजी घेतली पाहिजे. दुसरं एक आहे की कार्यशाळा किंवा ॲक्टिंग स्कूल. सर आता मला कळत आहे की ज्या व्यक्तीच्या इंडस्ट्रीमधलं योगदान पाहिलं आपल्याला माहीत असतं की योगदान काहीच नाही स्वतःचं, त्यांनाच माहीत नसतं, ते सेमिनार घेतात, 4-4 दिवसाचं वर्कशॉप घेतात, मोठ्या मोठ्या व्यक्तींचे फोटो लावतात, जे व्यक्ती येणार पण नसतात त्या व्यक्तींना सुद्धा माहीत नसतं. अशा व्यक्तींचे फोटो टाकून ती सुद्धा फसवणूक होते. त्यामुळं कुठल्या कार्यशाळेला जायचं, कुठं ॲक्टिंग स्कूलमध्ये आपण भाग घ्यायचा किंवा ॲक्टिंग स्कूल जॉईन करायचं कुठलं, हे आपण फार अभ्यासपूर्ण केलं पाहिजे. की जे ॲक्टिंग स्कूल घेणार आहे ते व्यक्तींचं योगदान काय इंडस्ट्रीमध्ये, त्या किती वर्ष झाली ती जुनी संस्था काम करते, किंवा जे आपल्याला शिकवणार आहेत ते व्यक्ती किती जुनं आहे, ते स्वतः स्ट्रगलर असतात बरेच. आणि ते सर ठीक आहे, आपण कोणाला नावं ठेवत नाही, पण हसायला येतं. म्हणजे अशा प्रकारे अशातून काय होतं की आपल्याला एक नैराश्य येतं, आणि ही मुलं अशी हजारो रुपये घालवतात. मग त्यांना वाटते की अरे नाही हे असं आपण इथं ॲडमिशन घेतले की आपल्याला काम मिळेल. तर चित्रपट महामंडळात मेंबर झाला म्हणजे काम मिळेल असंही नसतं, किंवा कुठल्याही ॲक्टिंग स्कूलमध्ये तुम्ही शिकला म्हणून काम मिळेल असं नसतं. चित्रपट महामंडळ एक प्लॅटफॉर्म तुम्हाला देतं की जिथं तुम्हाला महामंडळा थ्रू दिग्दर्शकांना कसं भेटता येईल, ऑडिशन कशी द्यावी, या प्रकारसारख्या आम्ही कार्यशाळा घेतो. किंवा जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्या कोऑर्डिनेटरशी कसा संपर्क साधावा, पुण्यात कोण कोऑर्डिनेटर आहेत, मुंबईत कोण आहेत, ॲड फिल्म करणारे कोण आहेत, टेलिव्हिजनमध्ये काम करणारे कोण आहेत, चित्रपटासाठी कास्टिंग करणारे कोण आहेत, या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. या माध्यमातून पुढं जे काम मिळणार आहे ते तुमच्या स्वतःच्या टॅलेंट्सवर मिळणार आहे. त्यामुळे महामंडळ हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म. त्यामुळे महामंडळाचं मेंबर होणं, कुठल्याही ऑडिशनला जाताना 1 रुपया न देणं, तुम्हाला पैसे कोणी मागत असेल की यात काम देतो म्हणून तर अजिबात देऊ नका. अशा प्रकारे फसवणूक होते. बऱ्याच कंप्लेंट्स आमच्याकडे येतात. तुम्हाला कोणीही सांगितलं की मी या सिरियलमध्ये काम देतो, झीच्या यामध्ये काम देतो म्हणून एवढे पैसे भरा, ॲड येतात, त्यात असे याला कुणीही बळी पडू नका. आणि कुठल्याही चित्रपटात असेल ऑडिशनमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तेवढं पैसे द्या असं जर मागणी केली तर ताबडतोब तो कॉल रेकॉर्ड करा. आमच्या भरारी पथक आहे चित्रपट महामंडळाचं, तिथं संपर्क साधा आणि तुम्ही सांगा, आम्ही ताबडतोब त्या लोकांना बॅन करतो. आम्ही कडक धोरण केलेलं आहे. ऑडिशनला 1ही रुपया चार्ज करायचा नाही, आमचा नियम आहे. ऑडिशनला गेल्यानंतर ऑडिशनचं चित्रपट महामंडळाची परवानगी आहे का ह्याची खात्री करा. आम्ही काही करतो त्याचे पैसे घेत नाही आहे, पण आम्ही खात्री करतो की ऑडिशन घेणारे लोक कोण आहेत, त्याचा दिग्दर्शक कोण आहे, ते प्रोडक्शन हाऊसने पूर्वी काय केलं आहे, ते खरंच चित्रपट काढतायत का, या गोष्टीची आम्ही शहानिशा करतो. त्यामुळे नवीन कलाकारांनी हे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके, धन्यवाद मेघराजजी.
आता आपण ज्या कार्यक्रमासाठी आज जमलेलो आहोत, विक्रम गोखले ॲक्टिंग अकॅडमी, त्याचे प्रमुख गुरु विक्रम गोखले यांना मी अशी विनंती करतो की आता या अकॅडमीच्या द्वारे लोकांना ते ज्या पद्धतीने प्रशिक्षण देऊ इच्छितात त्या संपूर्ण प्रोसेसविषयी त्यांनी प्रेक्षकांना काही 4 शब्द सांगावेत. प्लीज. नमस्कार. मी प्रथमच माझं पहिलं वाक्यच हे असतं माझ्या क्लासेसना मी सुरुवात करण्यापूर्वीचं, की माझ्याकडे प्रशिक्षण तुम्ही घेतलं आणि माझ्या सहीचं, माझ्या अकॅडमीचं सर्टिफिकेट तुमच्या हातात पडलं की ताबडतोब तुम्हाला सुभाष घई लगेच असा तळ हातावरती जसं जपावं तसं तुम्हाला ताबडतोब रोल देईल असं नाही. मी तुमचं नाव कोणालाही सुचवणार नाही, मी तुम्हाला काम द्यायला सांगणार नाही. हे माझं पहिलं वाक्य असतं. ते काम करणारं जे आहे, ते जे काम आहे ते काम ज्यांनी करायचं आहे ती कंपनी आहे झूम फिल्म्स, राजाराम कोरे. म्हणजे अभिनयाचं प्रशिक्षण व्हीजीज अकॅडमीमधून घेतल्यानंतर हे गृहस्थ आहेत की हे तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील. मी तुमच्यासाठी काहीही करणार नाही, मी फक्त तुम्हाला मला नेमून दिलेलं जे आहे ते काम मी करणार आहे. हे पहिलं वाक्य मी सांगतो. त्यामुळे हा विषय आपण आता संपूया. अभिनयाच्या संदर्भामध्ये माझ्या काही अभ्यासाने तयार झालेल्या निश्चित दृढ अशा कल्पना आहेत. कोणताही नट जगातला हा परिपूर्ण कधीही नसतो. ज्या दिवशी कोणत्याही नटाला, कोणत्याही गायकाला, कोणत्याही लेखकाला, कोणत्याही नृत्य कलाकाराला, वादन कलाकाराला आपण परिपूर्ण झालो असं वाटेल त्या दिवशी त्याची प्रगती थांबते. तुम्हा प्रत्येकामध्ये एक विद्यार्थी कायम जिवंत असला पाहिजे. तो विद्यार्थी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचं शिक्षण चालूच असलं पाहिजे. दिस इज ॲन अनएंडिंग प्रोसेस. त्यामुळे जगातला कुठल्याही क्षेत्रातला माणूस हा कधीही परिपूर्ण आहे मी असं जेव्हा समजतो स्वतःला, तो त्यावेळेला तो संपलेला असतो. मी स्वतःला परिपूर्ण नट मानत नाही, मी स्वतःला परिपूर्ण शिक्षक मानत नाही. परंतु गेल्या 50 वर्षात ज्या लोकांना मी गुरु केलेलं आहे त्यांच्याकडून मी जे शिकत आलेलो आहे त्यातले एक माझे वडील चंद्रकांत गोखले, त्यांच्याकडून काही गोष्टी मी शिकलो. माझ्या दुसऱ्या गुरु डॉक्टर विजया मेहता यांच्याकडून काही शिकलो. आणि माझे तिसरे गुरु डॉक्टर र.वा. धोंगडे, जे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. र.वा. धोंगडे पुण्यातलेत आपल्या. ते आम्हाला इंग्रजीला प्राध्यापक होते कॉलेजमध्ये, MS कॉलेजला तेव्हाचं, आत्ताचं गरवारं. तेही माझे गुरु आहेत. प्रचंड अभ्यास केलेला असा तो माणूस आहे. यांच्याकडून मी जे शिकलो, शिवाय माझ्या पुस्तकं वाचण्याच्या प्रयत्नातून, अभ्यासातून मी जे शिकत आलो ते मी माझ्याकडे शिकणाऱ्यांना शिकवणार आहे. हा एक मुद्दा बाजूला. अभिनय उपजत असावा लागतो हे वर्षाजी आत्ता म्हणाल्या ते बरोबरच आहे आणि तो असतोच. त्याच्यात थोडा बदल करून मी सांगतो. आपण सर्व, तुम्ही आम्ही सगळे
आपण सगळे अभिनेते असतो, सगळे. आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केव्हा ना केव्हा तरी आपण अभिनय करत असतो. अभिनय म्हणजे काय आहे तर आभास निर्मितीची कला आहे. द क्रिएशन ऑफ इल्युजन, आभास निर्मितीची कला. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपण दिवसभरामध्ये अनेक वेळेला इतक्या चांगल्या पद्धतीने खोटं बोलतो की ते फारच खरं वाटतं. इथेही तेच करायचं असतं. सगळा असमंत हा जो असतो तो खोटच करण्याचा असतो, पण ते एवढंच खोटं करायचं की ते फारच खरं वाटलं पाहिजे. दिस इज कॉल्ड द टेक्निक्स ऑफ ॲक्टिंग. मगाशी गिरीशनी जे उदाहरण दिलं तो शॉट मला आठवतोय. गिरीशला आणि माझ्या दुसऱ्या भावाला म्हणजे भिसे राजन आणि मी थोरला भाऊ, या दोघांना मी जवळ घेतो. मी वडील भाऊ म्हणून मध्यभागी असतो. दिग्दर्शकांनी जे सांगितलं होतं त्याचं टायमिंग मी लक्षात घेतलं. कॅमेरा मुवमेंट, सब्जेक्ट मुवमेंट, कॅमेरा मुवमेंट. तर कॅमेरा मुवमेंटचं टायमिंग लक्षात घेतलं मी, आणि टायमिंग लक्षात घेऊन नेमक्या कोणत्या क्षणाला माझ्या डोळ्यात किती पाणी पाहिजे, केव्हा पाहिजे आणि किती पाणी पाहिजे, सगळ्याला मॅथमॅटिक्स आहे. आणि कमांड ओव्हर द टेक्निक्स हे मी शिकवतो. खरबीर नसतं रडायचं. भूमिकेत शिरलो, घुसलो, स्वतःला विसरून जातो, सगळ्याच ह्याच्यावर फुल्या मारायच्या. मी उत्कृष्ट आभास निर्मिती करतो, एवढाच त्याचा अर्थ. तर ते टायमिंग मी कॅमेऱ्याचं लक्षात घेऊन तेवढ्या त्या सेकंदामध्ये माझ्या डोळ्यात नेमकेपणाने जेवढं पाणी यायला पाहिजे तेवढंच आणायचं, हे तंत्र. डॉक्टर रॉनल्ड हेमन या माणसाचं एक पुस्तक, फार मोठा माणूस होऊन गेला, कमांड ओव्हर द टेक्निक्स ऑफ ॲक्टिंग, की त्याच्यात संपूर्ण याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स आहे. हे सगळं मी माझ्या क्लासमध्ये शिकवतो. हा एक मुद्दा बाजूला काढू. आता अभिनयाच्या संदर्भामध्ये आणखीन एक फार मजेची गोष्ट जी माझ्या पुस्तकात मी लिहितोय. जगामध्ये जेवढे सजीव आहेत, संपूर्ण पृथ्वी तलावरती जेवढे सजीव आहेत, कीटकापासून ते माणसापर्यंत, या सर्वांना अभिनय येत असतो. या सर्वांना गणित माहिती असतं. या सर्वांना फिजिक्स माहिती असतं. या सर्वांना भूमिती माहिती असते. या सर्वांना दिशेचं भान असतं. त्याची उदाहरणं मी जेव्हा क्लासमध्ये जेव्हा माझ्याकडे लोक येतील तेव्हा मी त्यांना समजावून सांगेन. आणि म्हणून मी ही अट घातलेली आहे त्याला की निदान 12वी पास तरी असला पाहिजे माणूस. म्हणजे सायन्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ ड्रॅमॅटर्जी म्हणजे काय हे तुम्हाला कळू शकेल. एक छोटंसं उदाहरण देतो. कर्कोचा बगळा तुम्ही पाहिला असेल, नदीकाठी शांतपणे उभा असतो बराच वेळ, निस्तब्ध, आणि अचानक तो ती चोच मारून ते पकडतो मासा. तर तो मासा पकडेपर्यंतच्या क्षणापर्यंत तो बगळा काय करत असतो, तर तिथे तो नसण्याचा अभिनय करत असतो. एक पाल भिंतीवरती असलेल्या लाईटवरती किडे घोंगावत असतात. त्याच्यापैकी एका किड्याला खाण्याकरता सरपटत येते आणि थांबते, आणि मग ती हळूहळू पुढे जाते. ती काय करत असते? सो ऑल ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, एव्हरीवन, दे नो व्हॉट इज ॲक्टिंग. आपल्यापेक्षा आकाराने प्रचंड असलेला साप आजूबाजूला आहे कळल्यानंतर त्याच्यापेक्षा लहान असलेला साप, ज्याला भीती आहे की हा मोठा साप मला गिळेल, असा तो छोटा साप ताबडतोब मेल्याचं ॲक्टिंग करतो. त्याची क्लिपिंग्ज आहेत माझ्याकडे, ते मी दाखवेन.
So every creature under the sky knows what is acting, what is mathematics, what is the sense of direction, what is geometry, what is science, what is physics. एक मांजर इथून इथे उडी मारतं, ते अंदाज घेतं, की मी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल पूल मी किती जोर लावला पाहिजे म्हणजे माझ्या इथे पटकन नखं होतील. सो दिस इज व्हॉट आय टीच अँड दिस इज वाय आय कॉल द मॅथमॅटिक्स अँड टेक्निक्स अँड सायन्स ऑफ ड्रामॅटर्जी. सरांना मी पुढचा प्रश्न विचारतो जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, तुम्हाला उत्सुक आहे की एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे ते विजेते आहेत. त्यांनी जी फिल्म डिरेक्ट केलेली होती त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. सर, तर ती फिल्म तुम्ही जेव्हा डिरेक्ट करत होतात त्यावेळेला तुम्ही जे कलाकार निवडले त्याच्यासाठी काही वेगळे निकष तुम्ही लावले होते का? नाही, वेगळे निकष नव्हते लावले, परंतु माझा विश्वास होता की ही मंडळी त्यांना ज्या भूमिका मी देऊ करणार होतो त्याला ते न्याय देऊ शकतील. ओके. आणि त्यांनी तो न्याय दिला. कारण आघात या चित्रपटाकरता माझा पहिलाच चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार 35 चित्रपट दिग्दर्शकांमध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं. मुक्ता बर्वे ही त्या सिनेमामध्ये होती. तिलाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार तिच्या भूमिकेकरता मिळाला. आणि कादंबरी कदम सहनायिका तिला सुद्धा लंडनमध्ये ह्याच चित्रपटाकरता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. परंतु मी जेव्हा माझाच हा सिनेमा एक 6 महिन्यांनी पुन्हा पाहिला तेव्हा मला माझ्या सगळ्या चुका दिसायला लागल्या. ह्या चुका स्वतःला दिसायला पाहिजेत, याकरता हे जागेवर पाहिजे. ग्रेट. आज जर मी तो सिनेमा पुन्हा करायचं म्हटलं तर मी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करेन. परंतु त्यावेळेला ती जी त्या क्षणी त्या 1 महिन्यात त्या 19 दिवसात जी मोठे मोठे लोक होते, दीपा लागू होती, सुहास जोशी होती आमची ठाण्याची, हिंदीतला किरण कुमार होता, मनोज जोशी होता, खूप लोक होते. तर या सर्वांनी तो सिनेमा होत असताना मला सारखं ते सांगत होते की विक्रम, हा सिनेमा तुला अवॉर्ड देणार. मी म्हटलं की अवॉर्ड मिळण्याकरता मी करत नाही. ही जी माझी तडफड आहे त्या विषयाबद्दलची, त्याचा मी अभ्यास केलेला आहे. मी 106 ऑन्कोसर्जन्स संपूर्ण विश्वातले त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी भाष्य करून ऐकलं त्यांच्याकडून. आय प्लेड ऑन्कोसर्जन आणि जगातल्या 106 म्हणजे न्यूयॉर्कपासून ते कल्याणपर्यंत आणि कन्याकुमारीपासून ते फ्रान्सपर्यंत अशा अनेक ठिकाणी असलेल्या ऑन्कोसर्जनला गाठून मी अभ्यास केला. ओके. मी प्रत्यक्ष दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या माझे जे कलावंत खरोखरीच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणार आहेत त्यांना ऑपरेशन थिएटर म्हणजे नेमकं काय असतं, तिथली बिहेवियर काय असते, सिनियरशी काय असते, ज्युनियरशी काय असते, व्हॉट इज वॉशिंग, हे सगळं दाखवण्याकरता मी स्पेशल परमिशन घेऊन प्रत्यक्ष एक सर्जरी चालली होती त्याकरता मी हजर राहिलो. 5000 डॉक्टरांनी माझा सिनेमा पाहिला आणि एकाही डॉक्टरनी असं मला सांगितलं नाही की हे चुकलं आहे म्हणून. बिकॉज आय नो. तुम्हाला जे माहीत नाही ना ते विचारायला पाहिजे, तुम्ही ते शिकायला पाहिजे. तर असं मी करणारा माणूस आहे, विद्यार्थी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जोपर्यंत माझ्यातला विद्यार्थी जागा आहे तोपर्यंत माझ्याकडे शिकणाऱ्या जी मुलं मुली आहेत त्यांच्यातल्या विद्यार्थ्यांना मी अधिक ताकदवर विद्यार्थी बनवेन. ग्रेट. मला सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न विचारायचा जो बरेच वर्ष माझ्या मनात होता, पण तो या निमित्ताने मी विचारतो की मराठी रंगभूमीवरची आधुनिक रंगभूमीतली जी 2 सर्वोत्कृष्ट नाटकं मानली जातात, पहिलं म्हणजे बॅरिस्टर आणि नंतरच्या काळातलं गेल्या 15-20 वर्षातलं नकळत सारे घडले, आणि या दोघात नायक होते आपले विक्रम गोखले सर. तर सर, या दोन्ही भूमिकांचा एक अभिनेता म्हणून अभ्यास करताना तुमच्या वयातही खूप फरक पडला होता. तर तुम्हाला नकळत सारे घडले जास्त सोपं गेलं होतं का?
खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे मिलिंद. मित्र हो, मी जेव्हा बॅरिस्टर नावाचं नाटक केलं माझ्या एक गुरु डॉक्टर विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली, त्यावेळेला पहिले काय 5-10 प्रयोग झाले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने मला खांद्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली की असा नट होणे नाही आणि बॅरिस्टरला जवाब वगैरे वगैरे वगैरे. 100व्या प्रयोगाला मला लक्षात आलं, कारण रोज मी अभ्यास करायचो की मी काय करतोय हे करतोय ते बरोबर आहे का. 100व्या प्रयोगाला मिलिंद माझ्या लक्षात आलं की मी चांगलं काम करत नाहीये. अरे बापरे. आणि त्यानंतर अधिक जाणीव जेव्हा व्हायला लागली की ही भूमिका केवढी मोठी आहे, केवढी सखोल आहे, केवढी सुखदुःखानं भरलेलं आहे सगळं ते, विशेषतः दुःखाने, हे सगळं कळल्यानंतर नंतरचा माझा बॅरिस्टर हा आमच्या विजया मेहतांचे जे एक जर्मन मित्र होते, ते दिग्दर्शक होते ईस्ट जर्मनीचे, त्यांनी प्रयोग पाहिला आणि ते म्हणले नाही विक्रम आय लाईक यू. तो त्याला झाले होते जवळजवळ 125 प्रयोग झाले होते. पण आज मी जेव्हा बॅरिस्टरचा विचार करतो आणि दुसरा बॅरिस्टर तयार करावा म्हणून मी जेव्हा शैलेश दातारला उभा करतो तेव्हा माझी गुरु डॉक्टर मेहता शी कम्स अँड शी पॅट्स माय पाठ की तुला एवढं नाटक लक्षात आहे 40 वर्षापूर्वीचं, पापणीची हालचाल केव्हा करायची एवढं लक्षात आहे. म्हटलं हो बाई, कारण ते नाटक सुद्धा माझा गुरु आहे. परंतु मी चांगलं काम पहिले 100 प्रयोग करत नव्हतो हे मला 125 प्रयोगाच्या आसपास केव्हा तरी कळायला लागलं. मग मी अधिक चांगलं याहून चांगलं असं करत राहिलो. आणि आज मला करता येत नाही, माझं आता वय नाही, ते माझं वय नाही आणि मी आता बॅरिस्टर करणं हा आचरटपणा होईल. नव्या पिढीचा बॅरिस्टर म्हणून मी शैलेशला उभा केला आणि अप्रतिम काम केलं होतं. अच्छा. हां, अप्रतिम काम केलं. माझा नव्या पिढीवर संपूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर मगाशी वर्षाजी म्हणल्या ते अगदी खरं आहे की कित्येक वेळेला, म्हणजे आता संजय दत्त याचं उदाहरण त्यांनी दिलं, कधी कधी असं खरंच होतं. म्हणजे मी वर्षाजींच्या बाबतीत सुद्धा म्हणलोय त्यांना अनेक वेळेला, मी अशोक सराफच्या बाबतीत म्हटलेलं आहे, लोकांनी या सगळ्या नटांना असं एका ह्याच्यात साच्यात बसवून ठेवले. त्यांना त्यांची रेंज काय हे पाहण्याची कोणाला इच्छाच झाली नाही. माझ्या दृष्टीने वर्षा उसगावकर ह्या अतिशय चांगल्या अभिनेत्री आहेत आणि त्यांचा प्रॉपरली वापर करून घेणारा दिग्दर्शक त्यांना अजून भेटलेला नाही, हे माझं ठाम विधान आहे. मला माहिती नाही मी केव्हा वर्षा उसगावकर ह्यांना घेऊन एखादा चित्रपट केव्हा करेन. चालू आहे तयारी, एक माझं बोलणं झालेलं आहे त्यांच्याशी आणि त्या अतिशय चांगलं काम करण्यात मला माहिती, त्यांना वापरलंच गेलेलं नाही चांगल्या पद्धतीने. अशोक सराफ असाच. मी एकदा बच्चन साहेबांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही 22 वर्ष जे काही करत आलेला आहात त्याबद्दल तुम्हाला त्रास होत नाही का आहात? मगर मच्छ घेऊन येता, रिश्ते में हमारे काय बाप आहे अमुक तुम, हे डायलॉग मारता, तुम्हाला आतून त्रास होत नाही को? तर ते म्हणले अरे काय करणार विक्रम, माझे जे पैसे आहेत ते मला देत आहेत आणि हे जे काही आवडतंय त्या लोकांच्या करता हा सिनेमा आहे, त्यामुळे ते मला करावंच लागतं, आवडलं नाही तरीही करावं लागतं. म्हणून बॅरिस्टरसारखं नाटक जिवंत राहिलं पाहिजे. बॅरिस्टर नाटकाच्या पहिल्या अंकाच्या शेवटी जेव्हा बॅरिस्टरला वेडाचा झटका येतो आणि ग्लोरिया इज डेड अँड गॉन ही सॉलोलॉजी सुरू होते, त्यावेळेला मी जे काही रिहर्सलमध्ये करत होतो तेव्हा डॉक्टर विजया मेहताने सांगितलं की विक्रम हे चालणार नाही तुझं, यू विल बी नेकेड. हिस्टॉनिक टॅलेंट्सवर तू पहिल्या 2-3 रंगांना फसवू शकशील, शेवटच्या माणसाला तू फसवू शकणार नाहीस. इथे कॉन्स्टँटिन स्टॅनिस्लावस्कीचा उपयोग होणार नाही. सो फॉरगेट द मेथड ॲक्टिंग. मग म्हटलं मी काय करू बाई? ते म्हणले ते पार्टिशनच्या पलीकडे जा आणि स्वतःची बायको वेडी झाली आहे असं विचार करत 15 मिनटं बस आणि नंतर येऊन सीन कर. आणि मी केला आणि विजया मेहता ढसा तो सीन पाहून नंतर रडल्या. मी विचार तुम्ही बाई रडताय? ते म्हणले हो गाढवा, आत्ता तू करेक्ट चाललेला आहेस मार्गावरती. सो यू हॅव टू बिलीव्ह इन इट.
आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना, नेव्हर ॲक्ट टू ॲक्ट, यू ॲक्ट टू बिलीव्ह इन इट. तुमचा स्वतःचा विश्वास असला पाहिजे. मी जे करतो आहे ते अत्यंत फोकस्ड, अत्यंत प्रामाणिकपणे त्याच्यावर माझा विश्वास असला पाहिजे. मी अभिनयाचा सेल्समन होता कामा नये. डोंट सेल ॲक्टिंग, डोंट बिकम अ सेल्समन ऑफ ॲक्टिंग, हे मी शिकवतो. दुसरा प्रश्न, नकळत सारे घडले या नाटकामध्ये एका ठिकाणी असा प्रसंग आहे दॅट आय हॅड टू क्राय, म्हणजे बटू मामा सपोज टू क्राय. विजया मेहता नाटक बघायला आलं, त्या म्हणाल्या अश्रुपात कमी करू शकतोस का बघ. म्हटलं बरं. पुढच्याच रात्रीच्या प्रयोगाला मी मुळीच न रडता तो सीन केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. दुःख हे प्रकट करण्यापेक्षा ते गिळणं हे अधिक हृदय कापून काढतं. द बेस्ट वे टू क्राय इट्स ट्राय नॉट टू क्राय. दिस इज द टेक्निक आय टीच. भळा 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 अश्रू नाही काढायचे, गिळत राहायचं दुःख, म्हणजे दुःख जिथे पोचवायचं आहे तिकडे ते बरोबर पोचलं. अशा तऱ्हेचं जे टेक्निक आहे ते मी शिकवतो आहे, ते मी शिकवणार आहे. अजून मला एक महत्त्वाचं दृश्य आढळलं. कळत नकळत सिनेमामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलीला समजावून सांगत असता काय झालं ती खूप लहान असते, त्याला सुद्धा तुम्ही ते एक दुःख स्वतःचं अडवलं, तर तुम्हाला त्या आत्ता दृश्याची आठवण झाली. सर, मला अजून एक तुम्हाला छोटंसं त्या अनुषंगाने विचारायचं आहे की तुमचे जे मेमोरेबल रोल होते, जे आहेत बरेच आहेत, पण त्यातले आत्ता मला लगेच जे आठवत आहे ते कळत नकळत आठवत आहे. तुमची द्विधाता नावाची सिरियल मला आठवते. कुठली? द्विधाता. हो, ती अत्यंत थ्रिलर अशी सिरियल होती आणि तो तुमचा खरं तर जॉनर नाहीये, थ्रिलर हा तुमचा जॉनर नाहीये, तरी पण तुम्ही ती अत्यंत सक्सेसफुली ते कॅरेक्टर कॅरी केलं. मिलिंद, यू हॅव टू बिलीव्ह इन इट की मी एका क्षणाला अतिशय प्रेमळ पती आहे, अतिशय काळजी घेणाऱ्या बायकोचा, आणि पुढच्या 2-3 सेकंदामध्ये तो काहीतरी वेगळाच आहे. हो हो. ही 2 रूपं काही क्षणात बदलण्याकरता यू मस्ट हॅव द कमांड ओव्हर दोज टेक्निक्स ऑफ ॲक्टिंग. की अरे आत्ता हा असा होता आणि आत्ता ह्याचं असं झालं, हा खरा का तो खरा, हा खोटा का तो खोटा, असं सारखं भ्रमात लोकांना संभ्रमात टाकणं, हेच तर त्याचं गणित होतं. बॅरिस्टरमध्ये सुद्धा हा माणूस थोडासा सटकलेला आहे का, वेडसर आहे का, असा बॅरिस्टरबद्दल प्रश्न पडावा एवढंच करायचं आहे. वेड्याचा अभिनय नाही करायचा. हो, म्हणजे थोडक्यात अभिनय नाही करायचा. हो. माझ्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांना मी हे शिकतो की अभिनय नाही करायचं हे पहिलं शिका. अभिनयाकरता अभिनय कधी करायचा नाही. क्रिएशन ऑफ इल्युजन इज अन आर्ट. तर नंतर मी असं ठरवलं की तो एक वेड नावाचा एक भोज्या आहे, त्याला जाऊन शिवून परत यायचं, लगेच हो, शिवायचं परत यायचं. असं करून मी तो रोल केला. परंतु इट टूक टाईम. बॅरिस्टर फार अवघड भूमिका आहे. जगाच्या रंगभूमीच्या इतिहासामध्ये जी अत्यंत अवघड नाटकं लिहिली गेली त्याच्यातलं बॅरिस्टर एक आहे, अशी माझी श्रद्धा आहे. मला अजून एक विचारायचं होतं की आपण सर काय आहेत ते आपल्याला माहितीच आहेत आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्याला अमिताभ बच्चन सुद्धा माहिती आहेत. ही 2 लोक एकत्र परत एकदा यावीत असं आम्हाला वाटतंय, तसं काही होण्याचा संभव आहे का? लवकरच AB आणि CD या नावाचा मराठी चित्रपट येतोय. ओके. आणि त्याच्यामध्ये मी आणि अमितजी माझ्यापेक्षा 3 वर्षांनी वडील आहेत ते. AB आणि CD म्हणजे अमिताभ बच्चन इज प्लेइंग अमिताभ बच्चन इन मराठी फिल्म, प्लेइंग माय फ्रेंड. ओके. आणि CD काय, तर मी जी भूमिका करतोय त्या भूमिकेचं नाव आहे चंद्रकांत देशपांडे. AB आणि CD. अच्छा. त्या सिनेमाचं आता शूटिंग या 5-7-10 दिवसामध्ये पुण्यात सुरू होईल. अमिताभ बच्चन यांचं शूटिंग संपलं. अप्रतिम माणूस, अप्रतिम, इतका पंक्च्युअल, इतका वेल रेड, वेल बिहेव्ड, नम्र. दॅट्स वाय अमिताभ बच्चन इज अमिताभ बच्चन आफ्टर 50 years. उगीच वाटेल तो अमिताभ बच्चन होऊ शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही चित्रपट, मी परवाच बोललो एका ठिकाणी, हा माझा एक मित्र तिथे बसलेला आहे,
तिथे या कोपऱ्यामध्ये ताशकंद फाईल म्हणून एक सिनेमा आला, त्याच्यात मिथुन चक्रवर्तीने काय काम केलंय. एक आमिर खान सोडला तर भारतात जेवढे नट आहेत त्या सगळ्यांबरोबर मी कामं केलेली आहेत. आणि रेखा ती सोडली तर, आमिर आणि रेखा सोडली तर बाकी सगळ्यांच्या बरोबर माझी कामं झाली आहेत. मिथुन बरोबरही मी 2-3 फिल्म्स केल्यात. या मिथुन चक्रवर्ती नावाच्या माणसाने जो त्याच्या नाचा करता आणि त्याच्या त्या संवादफेकी करता वगैरे प्रसिद्ध होता, टिपिकल जे सामान्य बुद्धीचे लोक ज्यांना ते सगळं आवडतं, शिट्ट्या बिट्ट्या वगैरे वगैरे, त्यांच्याकरता तो काम करत होता. त्यांनी ताशकंद फाईलमध्ये अप्रतिम. जो रोल केलेला आहे अप्रतिम. सर, तुमच्या या संपूर्ण अनुभवाचा फायदा घेऊन आता आपली विक्रम गोखले ॲक्टिंग अकॅडमी चालू होते, पण आम्ही असं ऐकतो की या ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ज्यांना प्रवेश पाहिजे त्या प्रत्येकाची तुम्ही एक पर्सनल आधी भेट घेऊन त्या मुलाखत घेऊन अशी काही प्रोसिजर असणार आहे, काय असणार आहे ती नाही, झाल्यात काही मुलाखती झालेल्या आहेत. मला त्याच्याकडे धैर्य आहे की नाही बोलण्याचं. यू सी, आणि पाणी हे मी समजू शकतो, कारण मूल जेव्हा लहान असतं त्यावेळेला श्रवण संस्कार आणि उच्चारण संस्कार या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक वर्ष आणि पाणी ऐकल्यानंतर ते मूल जर आणि पाणीमध्येच वाढलं आणि तरीही त्याला इथे यायचं आहे, तर एक तर त्यांनी ह्याची तयारी ठेवायची की आणि पाणी म्हणणाऱ्याचाच त्याला रोल्स मिळतील, नाही तर स्वच्छ मराठी बोलणाऱ्याची भूमिका पाहिजे असेल तर त्याला मराठी भाषेचा अभ्यास केलाच पाहिजे. त्यामुळे माझ्या क्लासमध्ये ते गणपती बाप्पा करतात नाही, पण इट्स अ टंग ट्विस्टर. मी अथर्व शीर्षाची पारायणं घेतो. अथर्व शीर्ष म्हणता आलंच पाहिजे. माझा एक मुस्लिम विद्यार्थी आहे, त्यांनी उर्दूमध्ये अथर्व शीर्ष लिहून घेतलं. काश्मीरचा मुलगा आहे तो, अस्खलित अथर्व शीर्ष म्हणतो तो. ओके. तर हे फरक आहेत आणि या तऱ्हेने हे प्रशिक्षण होईल. आणि पुन्हा एकदा सांगतो, कृपा करून ह्या डोक्यातून विचार, शंका बिंका काय असले काढून टाका की आपल्याला मिळणारच नाही. हे असं नाही आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्स काय, फिजिक्स काय आणि सायन्स काय हे कळलंच पाहिजे. प्राण्यांना कळतं, तुम्हाला कळणार नाही. परंतु जाता जाता आपलं सगळं मंडईमध्ये एक बोर्ड बघितला, गावी गेला, नांगर बिंगर दिला टाकून, बैल सोडली चरायला ना आला अभिनय करायला. असं नाही होत, असं नाही होत. मी स्वतः जेव्हा दिग्दर्शन करत असतो त्यावेळेला मी तयार केलेले जे विद्यार्थी आहेत त्यातले मला समाधान देऊ शकतील असे, किंवा निदान मला फार त्रास देणार नाहीत असे विद्यार्थी मी निवडतो आणि त्यांना काम देतो, दिलेलं आहे. त्यातली एक विद्यार्थी तिथे बसलेली आहे, उभी राहा ग. हां, यांना काम दिलेलं आहे आम्ही. ह्या गप्पा नाही आहेत, ही फुकटची आश्वासन आहेत. लोकांच्याकडे मी तुमची नावं नाही सुचवणार, हे आधी सांगितलेलं आहे. तर दिस इज व्हॉट आय एम, दिस इज व्हॉट सॉर्ट ऑफ प्रोफेसर आय एम, अँड दिस इज व्हॉट आय टीच. थँक्यू व्हेरी मच. अजून एक होतं, सरांचा एक विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी आहे इन्स्टिट्यूटचा, त्याचं नाव सारिश कानुंगो आहे. तर सारिश आहे, सारिश इथलाच माझी विद्यार्थी आहे आणि त्यांनी 2 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केलेली आहे. तर त्याला काही मनोगत व्यक्त करायचं एका मिनिटासाठी. हरीश, प्लीज वेलकम हिम विथ बिग हँड्स. लवकर ये रे. या. It's a big honor, सरांनी मला इथे बोलवलं and giving this opportunity to speak in front of you all. My name is Sarish Kanungo. मराठीत बोल. सॉरी, माझं नाव आहे सारिश कानुनगो. माझं क्वालिफिकेशन
बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, माझं स्वतःचं पेटंट आहे 2 व्हीलर नॉव्हल पॅसिव्ह सस्पेन्शन सिस्टमवर. आणि मी स्वतः एक एंटरप्रेन्युअरसुद्धा आहे. आणि सरांमुळे मी स्वतः एक ॲक्टर झालो आहे. माझं एक स्वप्न होतं एक ॲक्टर बनायचं आणि मी त्यांच्याकडे आलो. तर स्वप्नाला जर स्वतःला काहीतरी बनवायचं असेल, त्या स्वप्नाला जर घडवायचं असेल, सो नीड 4 थिंग्स अँड दॅट इज डेडिकेशन, हार्डवर्क, परसेव्हरन्स अँड डिटर्मिनेशन. तर ह्या 4 ज्या गोष्टी आहेत त्या स्वप्न साकार करण्यासाठी त्या ह्या मला सरांकडून मिळालेल्या आहेत. आणि लिटरली आय नेवर इमॅजिन्ड की मी असा एवढा चांगला ॲक्टिंगमध्ये होऊ शकेन. अजूनसुद्धा मी 10% सुद्धा नाही आहे सरांच्या एक्सपेक्टेशन्समध्ये. बट स्टील आय हॅव गॉट 2 मूव्हीज. एक मूव्ही माझा येऊन गेला आहे नेवर गिव्ह अप म्हणून, हिंदी चित्रपट होता. आत्ता एक मराठी येतो आहे, त्याचं टेंटेटिव्ह टायटल आहे ओम शुभम. त्याच्यामध्ये निशिगंधा वाड माझ्या आईंचं काम करत आहेत, मिलिंद गुणाजी वडिलांचं काम करत आहेत आणि प्रदीप वेलणकर हे आजोबांचं काम करतात आणि बरेच अजून नट आहेत मोठे मोठे. तर सरांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत आहे अँड आय एम डुईंग मच मोर बेटर. थँक्यू सो मच सर. इट वॉज सडनली अनएक्सपेक्टेड कॉल. या ओके सर, थँक्यू सो मच. आता मी राजाराम कोरे यांना स्टेजवर बोलवतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. राजाराम कोरे या. राजाराम, तुला चांगलं बोलता येत नाही असं तू म्हणालास, त्यामुळे तुला फार प्रश्न विचारणार नाही असं त्याला सांगितलं मी. एकच प्रश्न आहे राजाराम कोरे यांना. यांचं मूळ प्रोफेशन आर्टिस्ट कोऑर्डिनेट करतात ते आणि कास्टिंग डिरेक्टर आहेत. तर हे सगळं करत असताना हा सगळा उपद्व्याप करायला सांगितलं कोणी, की अशी एक इन्स्टिट्यूट ओपन करावी, लोकांना अभिनयाचं ट्रेनिंग द्यावं, त्याच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आणि सिनियर लोक बोलवावीत, हे का करावं असं वाटलं? त्याच्या पाठीमागचा हेतू काय होता? कारण मी स्वतः ग्रामीण भागातून आलेला मुलगा आहे, सांगली जिल्ह्यामधून. जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो, कास्टिंगचं काम सुरू केल्यानंतर असे ग्रामीण भागातले बरेच कलाकार माझ्याकडे यायचे. तर त्यांचे असे बरेचसे प्रॉब्लेम होते की त्यांना प्रेझेंटेशन काय असायचं ते माहीत नसायचं. किंवा आजही मला बरेच लोक फोन करतात, फोन करून ओपनिंग जी असते ते कशा पद्धतीने करावे, काय करावे याचं त्यांना नॉलेज नसतं. की बरेच मुलं असं सांगतात की बाबा सर ॲक्टिंग अकॅडमी आहे का, मला रोल मिळेल का, पिक्चर शूटिंग चालू आहे का तुमचं, कास्टिंग चालू आहे का, मला रोल मिळेल का वगैरे. पण कधी असे खूप कमी फोन होतात की बाबा ज्यांनी व्यवस्थित ओपनिंग केलेली आहे की नमस्कार सर, माझं नाव XYZ, मी इथून बोलतो आहे, मला तुमचा नंबर इथून मिळाला, तर मी स्वतः एक कलाकार आहे, तर तुमच्याकडे काही अभिनयाच्या संधी आहेत का, किंवा ऑडिशन चालू आहेत का, किंवा जर माझं प्रोफाईल पाठवायचं असेल तर ते कशा पद्धतीने मी वर्कआउट करू शकतो वगैरे. असे खूप कमी लोक मला विचारतात. 10 पैकी जवळजवळ 6 ते 7 फोन असे चुकीच्या पद्धतीने विचारले जातात. दॅन मी कधी लोकांना सांगतो की ठीक आहे, तुमचं मला प्रोफाईल मेल वगैरे करा किंवा व्हॉट्सअपवरती पाठवून द्या. तर जेव्हा मला असं मेल वगैरे येतात तर त्या मेलमध्ये फक्त एक 4-5 फोटो आणि त्यांचं नाव, नंबर इतकंच असं पाठवलं जातं. हे एक प्रोफेशनल असे प्रोटोकॉल्स त्याच्यामध्ये पाठवले जात नाहीत. आणि जे फोटो वगैरे पाठवले जातात तर त्या फोटोंमध्ये कसं की हल्ली काही ते विविध सॉफ्टवेअर्स आहेत, तर त्या ह्याच्यामधून कॅमेरामधून फोटो क्लिक करणे, एडिट करणे, गॉगल टाकून फोटो काढणे, मुलींमध्ये सेल्फी काढणं, असं चेहऱ्यावरती केस आलेले आहेत गॉगल टाकून असे सेल्फी काढणे, आणि असे फोटो ते कास्टिंग डिरेक्टरला पाठवून देतात. किंवा एखादा वाईट शॉटमध्ये झाडाखालचा एखादा फोटो आहे, गॉगल घालून थांबला, ते प्रोफाईल काय कळणार त्याच्याने, कसं कळणार प्रोफाईल? त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही फोटो पाठवता तेव्हा समोरच्या सिनेमाच्या जी काही मागणी आहे तर त्यानुसार कशा पद्धतीचे फोटो पाठवले पाहिजेत. ग्रामीण भागातल्या सिनेमाची ऑडिशन जर असेल तर वेस्टर्न लुकमधील फोटो तिकडे पाठवून काही उपयोग नाही आहे. जर ग्रामीण भागातील फोटो असतील साध्या कपड्यामधील, साध्या लुकमधील, तशा पद्धतीचे फोटो पाठवणं गरजेचं असतं. पण हे बऱ्याच नवीन कलाकारांना माहिती नसतं. इवन मेलमध्ये तुमचं पूर्ण नाव, वय, उंची, बॉडी लँग्वेज, तुमचा वर्ण किंवा तुमच्या आत्तापर्यंत कामाचा जो काही अनुभव आहे तो व्यवस्थित सगळे टापटीप फोटो पाठवणे वगैरे. किंवा कामाच्या ज्या लिंक्स असतात ज्या तुम्ही स्वतःहून यूट्यूबवरती तुमच्या लिंक्स तुम्ही क्रिएट करू शकता, तर त्या लिंक्स वगैरे टाकणं, एक प्रॉपर प्रेझेंटेशन ज्याला म्हणतो, तर ते होताना दिसत नाही. असं बरेच सगळे अनुभव आलेले आहेत. तर तेव्हा मला असं
पुढे जाऊन असं कधीतरी वाटलं की ह्या लोकांना काहीतरी एक प्रशिक्षण दिलं पाहिजे. फक्त अभिनय शिकून बाहेर पडणं इतकंच गरजेचं नाही आहे. एखाद्या अभिनय प्रशिक्षण संस्थेतून बाहेर पडल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्रेझेंट होता, एखाद्या कास्टिंग डिरेक्टरला, एखाद्या मोठ्या दिग्दर्शकाला, निर्मात्याला जर फोन केला तुम्ही किंवा फोन केल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला मांडता हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा एखाद्या दिग्दर्शकाला भेटलात कधी तर त्यांच्यासमोर कसं जायचं, बोलायचं, आपलं प्रेझेंटेशन कसं करायचं, ह्या सगळ्या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर बऱ्याच ठिकाणी असं शिकून बाहेर पडल्यानंतर ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत आणि आम्ही त्या गोष्टींवरती जास्त भर देतो. तर अशा अनेक बऱ्याच कलाकारांना या शिक्षण संस्थेतून मदत व्हावी या उद्दिष्टाने मी सरांशी संपर्क करून आम्ही ही संस्था चालू केली. असं आहे. धन्यवाद सर. खरं तर या विषयात शंका खूप असतात आणि आपल्यासमोर जेव्हा वर्षा उसगावकर, गिरीश परदेशी, विक्रम गोखले सर, मेघराज राजे भोसले असे या क्षेत्रातले जेव्हा सिनियर्स असतात तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की हा कार्यक्रम तासनतास चालू राहावा, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, आपली आता वेळ संपत आलेली आहे. तर त्यावेळेला या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लोकांनी लक्षात ठेवाव्यात. ज्यांना अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी राजाराम कोरे यांच्याशी संपर्क साधावा. तसंच ज्या लोकांना या फील्डमध्ये काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांनी चित्रपट महामंडळाकडे संपर्क करावा. याचबरोबर मी हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. वर्षा उसगावकरजी, गिरीश परदेशी, मेघराजराजे भोसले यांचे मी मनापासून आभार मानतो आणि विक्रम गोखले ॲक्टिंग अकॅडमीचं आजचं चर्चासत्र संपलंय असं जाहीर करतो. धन्यवाद.